त्याचप्रमाणे माननीय गौरव पिशवे मॅप माय क्रॉप ॲग्रोइकॉनॉमिस्ट आणि या कार्यक्रमाचे कन्व्हेनर माननीय श्री अभिजित देशमुख या सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. राजमाता जिजाऊ, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या पावनस्मृतीस सर्वप्रथम माझे विनम्र अभिवादन. आज येथे होऊन घातलेल्या आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि मंचावर उपस्थित मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रजापती भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करावे. भारतीय कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणार आहे. डॉक्टर प्रजापती देशमुख यांनी शेती क्षेत्रात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती पद्धतीला प्रोत्साहन दिले. त्यांनी शेतकरी आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी आर्थिक मदत आणि योजना सुरू केल्या. त्याचप्रमाणे शेती शिक्षण आणि संशोधन प्रयत्न त्यांनी केला. असे अनेक कार्य त्यांनी केले. तिथे त्यांचे कार्य सांगणे शक्य नाही, अमूल्य आहे. असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहे आणि याच कार्यक्रमाला पुढे नेण्याकरिता आजचा हा कार्यक्रम अमरावती मी पुनश्च आपल्या सर्वांचे डॉक्टर वृषाली देशमुख, असोसिएट प्रोफेसर जे डी पाटील, सांगोलकर महाविद्यालय दर्यापूर, गेल्या 15 वर्षांपासून मी तिथे कार्यरत आहे. मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. स्वागत करण्याकरिता मी माननीय हरिभाऊ मोहोळ सरांना येथे पाचारण करते की त्यांनी छोटीशी भेट वस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत. आपण इथे विषमुक्त शेतकऱ्यांपासून विषमुक्त अन्न आपण इथे भेट वस्तू बनवून पाहुण्यांना देणार आहोत. त्यामध्ये पीक निहाय पाणी व खत व्यवस्थापन, रोग व कीड याचा अचूक अंदाज, पिकांचे आरोग्य, पिकांचा अन्नद्रव्यांचा अचल, जमिनीतील खतांची उपलब्धता, पिकावरील ताण, पाण्याचा ताण, माती परीक्षण अहवाल हे सर्व या AI टेक्नॉलॉजीद्वारे आपल्याला कळते. AI नाविन्यपूर्णतेद्वारे शेतीत क्रांती घडवून आणण्यास समर्पित आहे. त्याचप्रमाणे 360 डिग्री इमेजरी ॲग्रीसूट या जगातील पहिला स्टार्टअप आहे जो जगभरातील शेतीसाठी व्यापक पीक देखरेख उपाय प्रदान करतो, ज्यामुळे ते कोणत्याही शेतीसाठी आणि जगातील कोणत्याही पिकासाठी सुलभ आणि कार्यक्षम बनते आहे, जे जगभरातील शेतकऱ्यांसाठी अतुलनीय अंतर्दृष्टी आणि दूरदृष्टी सुनिश्चित करतात, ज्यामुळे शेतीचे भविष्य बदलते आणि जगातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पिकांसाठी काम करतो. हेच आज सविस्तर जाणून घेण्यासाठी दुरितांचे तीव्र जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञान आणि ईश्वर सोबत वावरतं याचं प्रत्यय मला काल आमच्या सरांनी ज्यावेळेस एक्सप्लेनेशन केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय होतं याचं प्रत्यय मला साक्षात ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन झालं. आणि विजय साहेबांच्या शेतामध्ये पाहिल्यानंतर शेत माऊली म्हणजे खरोखर ईश्वरासोबत ज्ञान असू शकते याचा प्रत्यय आला. असे या गोष्टीवर म्हणजे शेतकरी आजपर्यंत फक्त आंधळ्या पद्धतीनं शेती करत होता. डोळस पद्धतीने शेती करणे कशी असते याचा प्रत्यय काल मला आला. असे ॲग्रोनॉमिस्ट आपल्या मॅप माय इंडिया त्याचे लाभलेले श्री राजेशजी शिरोडे सर, तसेच गोस्वामी सर आणि
विजय सर हे प्रमुख वक्तव्य इथे लावलेले आहे. ते आपल्याला सूक्ष्म रूपात शेती कशी करायची ही अत्यंत कमी वेळामध्ये आणि सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगतील. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष शिवाजी मुखार्जीचे उपाध्यक्ष माननीय श्री केशवरावजी मेहकर साहेब यांचा आणि माझा खूप अल्प परिचय आहे. म्हणजे गेल्या 2 महिन्यामध्येच आमची ओळख झाली आणि मी जे कार्य करतोय किंवा विषमुक्त अन्न द्यायचं म्हणजे जगात सगळ्यांना विषमुक्त अन्न मिळायला पाहिजे आणि त्याकरता विषमुक्त शेती करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी काय केलं की पहिले शेती करून दाखवली. म्हणजे विषमुक्त शेती कशी असते त्यांनी स्वतः कृती केली आणि लोकांना सांगितलं. त्यांचे ते अनुभव आता शेअर करत आहे. त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचायला सहज सोपं होत आहे. म्हणजे मी गेल्या 16 वर्षापासून काम करतोय पण स्वतःसाठी लोक एक्सेप्ट करत नाही. त्यांना असं वाटतं की बाबा हे केल्यानं चेंज बदल केल्यानं लगेच शेतीमध्ये उत्पादन वाढेल याची हमी त्यांना बिलकुल नाही. पण त्याला जर विज्ञानाची जोड असली सायंटिफिक रित्या त्याला जर प्रूव्हन रेकॉर्ड असला आणि त्यांच्या डोळ्यासमोर जर रिझल्ट असले तर लोक स्वतःसाठी एक्सेप्ट करतात. आणि आजचं जे आरोग्य म्हणजे शेतकऱ्याचं म्हणा किंवा जगातील कोणत्याही सामान्य लोकांचं आरोग्याविषयी जागरूकता वाढलेली आहे. लोकांना चांगलं अन्न पाहिजे, क्वालिटीवर पाहिजे, न्यूट्रिशनल माल न्यूट्रिशनल आणि न्यूट्रिशनल अन्न खाल्ल्यानंतर काय परिणाम होते त्याचा प्रत्येकाला माझ्या घरीच अनुभवायला मिळाला. म्हणजे 2011 पासून तर 2017 पर्यंत आईची तब्येत घसरलेली होती. पण विषमुक्त अन्न खाल्ल्यानंतर 2017 पासून तर 2025 पर्यंत आईच्या 12 गोळ्यापासून 2 गोळ्यावर कन्वर्ट झाला. हे मी स्वतः प्रत्येक अनुभव आहे. म्हणून या शेतीकडे वळून म्हणजे जगाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य हे काही लोक करत आहेत आणि त्यापैकी म्हणजे माय क्रॉप ही एक कंपनी मला असं वाटलं. आणि या विषयाला जास्त अमांतर विषयाकडे न करता मी मुख्य विषयाकडे जाईल आणि परत मी सूत्रसंचालन मुख्य प्रमुख पाहुण्याकडे सोबवतो. अशा पद्धतीने आम्ही अमरावती नॅचरल मध्ये जवळजवळ आता 2100 शेतकऱ्यांचा एक समूह आहे जे भारतभर काम करतात. म्हणजे विषमुक्त शेती करतात आणि त्यांना काही प्रमाणात स्वतंत्र मार्केट म्हणजे काय झालं एपीएमसी मार्केटमध्ये एमएसपी नावाची एक तुटपुंजी सहानुभूती आपल्याला दिली जाते. पण मला असं वाटतं की बाकी इंडस्ट्री सारखी आपल्याला एमआरपी सुद्धा ठरवण्याचा अधिकार असायला पाहिजे आणि तो आपण हळूहळू मिळवणार. त्याकरताच हे सगळ्या लोकांचा आपल्याला सपोर्ट आहे. धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आम्हाला शिरोळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. ॲक्च्युली मला बोलायची सवय नाही आहे. कॉलेजमध्ये जेव्हा CUP होतो तेव्हा कदाचित मी रिफ्रेशमेंट सेक्रेटरी असल्यामुळे मला उभं केलं होतं तर मी 1 मिनिट बोलतो. त्याच्यानंतर मी आजच उभं राहतो. त्यामुळे आता जर काही चुकीचं बोललं गेलं किंवा काय झालं तर प्लीज मला माफ करा. आता गोसावी सर तर बोलतीलच ते फार उत्तम मुद्दे आहेत आणि एक माझं नशीब चांगलं देवाची कृपा म्हणता येईल की एक चांगला इकॉनॉमिस्ट आणि ज्याला त्याचं काम बोलण्यातनं सांगता येईल समोरच्याला तसा आम्हाला लाभला. त्यामुळे ती बोलते तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो. फक्त आता मी मला तर उभं केलंच आहे तर कंपनीबद्दल एक 2 शब्द सांगतो. देवाच्या कृपेने ही कंपनी आम्ही 2020 मध्ये चालू केली. त्याच्या आधी आम्ही GIS प्लॅटफॉर्मचं काम करत होतो. पण सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये होतो पण आमच्याकडे सर्व्हिस कायम टेंडर करा आणि टेंडर मिळवा आणि काम करा. म्हणजे जसं कन्स्ट्रक्शनमध्ये चालतं तसं सॉफ्टवेअरमध्ये चालतं. पण आमच्याकडे 5 प्रोडक्ट होते. 5 प्रोडक्टमध्ये माझ्याकडनं 5 कंपन्यांनी उभ्या करू शकत होतो. तर कोणती कंपनी उभी करायची तर माझ्याकडे 4 हे होते ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होते आणि 1 ॲग्रिकल्चरमध्ये होता. आता आमच्या वडिलांपर्यंत सगळे शेती करत होते. आम्ही पुण्यात जन्मलो समजा त्याच्यामुळे आम्ही शिकलो आणि धंदे व्यवसायाच्या मागे लागलो. तर ॲग्रिकल्चर हा रूट असल्यामुळं आणि शेतीचं आवड लहानपणीपासून नाही कधी केली नाही आणि कधी शेतात फक्त उन्हाळ्यात जायचो गावाकडे गेलो तर त्याच्यातनं शेतीची आवड असल्यामुळं आम्ही शेतीकडं वळलो आणि शेतीचं जे काही प्रॉडक्ट होतं आमचं ते आम्ही मॅक्रोच्या नावाने चालू केलं. 2020 मध्ये ही कंपनी चालू केली. 2023 पर्यंत आम्ही फक्त प्रॉडक्टच बनवत होतो
म्हणजे कुणालाही ते विकलं नाही, फक्त आम्ही फ्रीमध्ये पायलट्स करत होतो. कारण उद्दिष्ट हाच होता की आजपर्यंत जर आपल्याला कुठल्याही शेतकऱ्यांनी 1 रुपया दिला तर निदान त्याच्या खिशात 7 रुपये, 9 रुपये, 10 रुपये तरी जावं. म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो म्हणतो तो ऍटलिस्ट मिनिमम 5 टाइम्स तरी असावा, नाही का, मिनिमम 5 टाइम्स तरी असावा. या उद्दिष्टाने आम्ही हे चालू केलं आणि आता शुगर केकमध्ये आम्ही ते सक्सेसफुल केलं आहे. त्यात आमच्याबरोबर 4 कंपन्या आहेत. चांगल्या केमिकलने आम्हाला संधी दिली, केमिकल बारामतीने, त्यातनं आम्ही हे प्रूव्ह करू शकतो टेक्नॉलॉजी. पण मला म्हणायचं एवढंच आहे की माझी टेक्नॉलॉजी मी समजून सांगण्यात फार कमी पडत होतो. पण आता नशिबाने भूषण बसवली सारखा माणूस भेटला आम्हाला जो शेतकऱ्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांना समजून सांगू शकतो. कारण टेक्नॉलॉजी ह्या लेवलला आणणं नाही का हे फार डिफिकल्ट काम आहे. ते आम्हाला समजा ऑलमोस्ट आता 5 वर्ष चालू आहे आमच्या कंपनीचं, तर 5 वर्ष गेले आम्हाला ते व्यवस्थित लॉन्च करून शेतकऱ्याच्या लेवलला आणायला. तर मी आता रिक्वेस्ट करतो की जे असं यायचं फक्त मला एवढंच म्हणणं आहे की जसं तुम्ही रोज फेसबुक बघता, इन केस जर तुम्ही ऑप्ट केलं हे बघितल्यानंतर की MNC बरोबर तुम्हाला जायचं आणि हे टेक्नॉलॉजी तुम्हाला इम्प्लिमेंट करायची, तर जसं आपण फेसबुक आणि इंस्टाग्राम बघतो तसं रोज जर तुम्ही MNCचं ॲप बघितलं आणि ते जेव्हा तुम्हाला समजायला लागेल ना त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच निर्णय घेता येतो. आणि हे कसं आहे ना, हा डेटा देते तुम्हाला तुमच्या शेतातला. आता BJP साहेबांच्या शेतात आम्ही काढ होतो तर कालची आमची पहिली विजिट आहे. आम्ही शेतात काल पहिल्यांदा गेलो. काम आमचं चालू होऊन बरेच महिने झाले नाही का, त्यामुळं आम्हाला शेतात यायची गरज नाहीये. तसंच जर समजा बायचान्स तुम्ही जर काही दुसरी कामं करताय तर तुम्हाला तुमच्या शेतात न जाता तुमच्या शेतात एक्झॅक्टली काय चालू आहे काय नाही ते तुम्हाला कळू शकतं. तर टेक्नॉलॉजी समजणं नाही का, ड्रायव्हिंग गाडी घेतली आणि ड्रायव्हर ठेवायच्या ऐवजी जर तुम्ही स्वतः चालवायचे तर तुम्हाला ते ट्रेनिंग घ्यावं लागलं, लायसन्स घ्यावं लागलं, ते चालवतं. तसंच ह्या केसमध्ये तुम्हाला हे ॲप तुम्हाला समजून घ्यावं लागतं, थोडासा स्वतः अभ्यास करावा लागेल. कारण दुसऱ्याला जर माणसाला दिलं आणि त्याने ते केलं आणि तो जर समजा कामामध्ये त्यांनी जर काही निष्काळजी केली तर नुकसान आपलं. गाडी आपली तर आपण चालवायला पण शिकलं पाहिजे. तेवढीच एक विनंती. थँक्यू. आपल्याला जे प्रमुख वक्ते आपल्याला ज्याची आपण मार्गदर्शनाची आणि जे अभ्यास करून आपल्याला इथे वक्तृत्व देणार आहे असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर भूषण गोसावी सरांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावे. अध्यक्ष भाषण सगळ्या शेवट दिवस परंतु आपल्याला इथे जे करायचे आहे, डेमो द्यायचे आहे किंवा डेमॉन्स्ट्रेशन करायचं त्याच्याकरता आपल्याला स्टेज काम करायचं आहे म्हणून अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषण करावे. सुभेदाराच्या सुनेला सुद्धा आईचा दर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज आपापल्या देशातलं ज्ञान आपापल्या देशातून बाहेर जाऊ नये, सगळं तंत्रज्ञान आपल्याच देशात राहावं, आपल्याच देशाचा विकास व्हावा असं जपानला वाटत होतं, अमेरिकेला वाटत होतं, रशियाला वाटत होतं. जग दुरुस्तच होऊ नये, आपण दुरुस्त राहावं, आपण समृद्ध राहावं. या अहमिकेत असताना एक महामानव असा जन्मला की ज्यानं संपूर्ण जगातलं ज्ञान दिल्लीला कृषी मेळावा करून दिल्लीला आणलं आणि संपूर्ण जगातल्या शेतकऱ्यांकरता खुलं दिलं. ते भाऊसाहेबांच्या भाऊशी ते भाऊसाहेब आज त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी जे कार्य केलं, शिवाजी शिक्षण संस्था तर काढलीच, परंतु शेती हा त्यांचा आवडता विषय होता. शेतीत शेतकऱ्यांची मुलं शिकलेच पाहिजे, शिकल्यानंतर त्यांनी नोकरी केली पाहिजे असा फार उद्देश भाऊसाहेबांचा होता. नोकरी करणं हा वेगळा भाग, पण शेतीही दुरुस्त झाली पाहिजे, शिकून सवरून शेती केल्या गेली पाहिजे हा भाऊसाहेबांचा उद्देश होता. आता आम्ही शेती करतो, कधी पाणी येते, कधी पाणी येत नाही, कमी पाणी येते, कधी पाण्यानं आणि कधी कमी पाण्यानं होते. मात्र आमची हजामतच होते. म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञानाने आपल्याला पुढे जाता येईल. जग बदलत चाललं, कालचं ज्ञान जुनं होत चाललं.
आज नवीन ज्ञान येत चाललं आणि हे ज्ञान जर आम्ही शेतकऱ्यांनी स्वीकारलं नाही तर आम्ही प्रवाहाच्या बाहेर पडू आणि प्रवाहाच्या बाहेर पडू नये म्हणून हा आजचा कार्यक्रम प्रवाहाच्या बाहेर पडू नये म्हणून हा आजचा कार्यक्रम मी डॉक्टर कृष्णचंद्रांच्या निविष्ठांबद्दल आमच्या तालुक्यात भरपूर काम झालं आम्ही स्वतः शेतीत निविष्ठा सोडल्या आणि शेती दुरुस्त झाली आज आमच्या शेतीत गाळमुख दिसायला लागतात आमची शेतीतलं ढेकून जर तुम्ही घेतला तर हातानं फुटते त्यामध्ये छिद्र दिसतात शेती दुरुस्त झाली शेती दुरुस्त करताना मग संस्था कशासाठी आहे संस्थेचे काम शेती करतात आहे भाऊसाहेबांचं काम शेती करता होतं शिक्षणाकरताही होतं आणि मी ह्या संस्थेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर ह्या पदाला मी योग्य न्याय दिला पाहिजे म्हणून मी भाऊसाहेबांच्या विचाराने शेतीशास्त्राला सुद्धा न्याय दिला गेला पाहिजे आणि शेती सुद्धा आमची पोरं मस्त म्हणजे ज्ञानी झाले पाहिजेत आणि ज्ञानी होण्याकरता मी हे कार्यक्रम सुरू केले प्रत्येक कॉलेजमध्ये ह्या निविष्ठा त्या बॅक्टेरिया विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात तिथल्या बॉटनिकल गार्डनमध्ये त्या आम्ही सोडतो आणि विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल होऊन जाते तेच नाही तर प्रत्येक कॉलेजला एक गाव दत्तक दिलेलं आहे आणि त्या दत्तक गावात एकाची शेती आपण दत्तक घेतलेली आहे 2 एकराची आणि त्या 2 एकरावर ह्या निविष्ठा सोडून शेतीत काय फरक पडते हे आपल्याला तपासायचं आहे आणि तपासून समजून उमजून शेती करायची आहे अंधश्रद्धेने शेती करायची नाही कोणी म्हणते म्हणून शेती करायची नाही म्हणून आम्ही हा उपक्रम केला आज अभिजित म्हणून तुम्हाला बोलावं तुम्ही बारामतीहून आले आम्ही काही असलो तरी बारामतीचंच नाव नाही चांगलं झालं तरी चांगलंच होते म्हणा बारामतीवाले पण कधी एखादी बारामती आमच्या विदर्भात एक होऊ द्या त्यानिमित्तानं हा कार्यक्रम मी आपण भागात राहतो आमच्या भागात भरपूर संत्र आहे चांगले कास्तकार आहे नुकताच आम्ही एक कार्यक्रम घेतला तर 1200 शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते जर आपली टेक्नॉलॉजी आम्हाला पटली जर आमच्या बजेटात बसत असेल आणि आम्हाला समजत असेल तर आम्ही म्हणजे वाहनाचं काम ज्ञान सगळीकडे पसरवण्याचं काम शेतकऱ्यांपर्यंत पसरवण्याचं काम आम्ही मध्यस्थी म्हणून करू आणि एक शेतीला चांगल्या पर्याय आम्हाला द्या की जेणेकरून जे ज्ञान आमच्याजवळ नाही जे ज्ञान आम्हाला युरिया टाकायचं किती टाकायचं आहे हे माहीत नाही फॉस्फेट किती टाकायचं आहे माहीत नाही पाहिजे की नाही हेही माहीत नाही तरी आम्ही टाकतो ते वाया जाते आणि जे वाया जाते जे पाहिजे ते टाकत नाही त्याच्यामुळे पीक येत नाही ह्या गोष्टी याच्या पुढे घडू नये म्हणून हे तंत्रज्ञान आपल्याला स्वीकारायचं आहे आपण सर्वांनी आजच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो माझे दोष सणासाठी इथे 2 ओळी म्हणून इच्छिते की संघटन गठे चलो सुपंथवर बढे चलो संगठन गठे चलो सुपंथवर बढे चलो बनवाओ जिसने देश का वो काम सब किया जो ध्यास जो बसा डॉक्टर प्रजापती ईश्वर इथे लिहिला होता त्याच पावलावर पाऊल टाकून शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता जे सतत लढत असतात ते आमचे शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय किशोरराव बेलकर साहेब यांचे मी पुढचे एकदा अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर आपण आसन ग्रहण करावे आणि आलेले सर्व माझे शेतकरी मित्र यांना मूळचा शेतकऱ्याचा मुलगा मूळचे आम्ही नाशिकचे आणि शेतीमध्ये शिक्षण घेऊन PhD पूर्ण करून गेल्या 19 वर्षापासून मी भारतभर आणि भारताबाहेर शेती आधुनिक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आणि नवनवीन पद्धतीने कसं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवू शकेल यावर काम करत आहे शेती करत असताना शेतकऱ्यांसमोर उपस्थित असलेले महत्त्वाचे 5 प्रश्न आणि त्या 5 प्रश्नाचं उत्तर आमच्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मिळत नाही आणि ते योग्य उत्तर मिळालं नाही म्हणून
भीतीपोटी म्हणा, अज्ञानापोटी म्हणा, किंवा कुठल्या इतर कारणास्तव त्या अयोग्य ज्ञानामुळे किंवा अपुऱ्या माहितीमुळे जे कार्य केलं जातं त्यातनं आधुनिक शेतीच्या नावाच्या हिशोबाने त्यातनं उत्पन्नामध्ये जी कमतरता येते आहे, नवनवीन रोग येत आहेत आणि नाही तो लाईट चालू असला तरी चालेल, दिसेल बाकी सर्व लाईट कमी झालेले आहेत, तुम्ही ते लावू शकता. सफोकेशन महत्वाचं म्हणजे की मुख्य अडचण काय, तर मुख्य अडचण ही आहे की शेतकऱ्याला शेती करत असताना आपला जो शेतमाल त्यांना शेतात लावलेला आहे किंवा जे पीक त्यांनी लावलेलं आहे त्या पिकाची संपूर्ण सखोल माहिती आणि सोबतच त्याचं सुयोग्य व्यवस्थापन कसं करावं यामध्ये असलेला त्यांचा संभ्रम, या कारणास्तव त्यांच्याकडनं काही चुका होत आहेत किंवा चुका होती नाहीत, पण जे योग्य केलं पाहिजे ते योग्य पद्धतीने केलं जात नाही आणि ते योग्य दिशेनं चालावं यासाठी म्हणून जगात उपलब्ध असलेलं जेवढं ज्ञान आहे, मी माझी PhD कॅलिफोर्नियात पूर्ण केली, बायोडायव्हर्सिटी क्रॉपिंग सिस्टम अँड म्युटेशन या विषयात मी माझी PhD आहे पूर्ण केलेली आहे. तर जगात उपलब्ध असलेलं संपूर्ण ज्ञान, जसं साहेबांनी आधीच सांगितलं की पंजाबराव देशमुख साहेबांचं एक स्वप्न होतं ते त्यांनी अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला की जगात उपलब्ध असलेलं सर्व ज्ञान आपल्या शेतकऱ्याला आणि आपल्या शेतकऱ्याकडे असलेलं ज्ञान ते जगातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे पोहोचावं. या दृष्टिकोनातून आमचा जो सातत्यानं प्रवास झालेला आहे तो असा की शेती करत असताना येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही त्यांच्या शेतीप्रमाणे, त्यांच्या पिकाप्रमाणे, तिथल्या अवस्थेप्रमाणे आणि तीही शास्त्रोक्त पद्धतीनं मिळावी की ज्याचा वापर करून शेतकरी ही आपली शेती विकसित करू शकेल, व्यावसायिक दृष्टिकोनातून संपन्न होऊ शकेल आणि जे उत्पन्न ते काढता आहे ते विश्वस्तरावरती, जागतिक स्तरावरती त्यांना व्यासपीठ मिळू शकेल या दृष्टिकोनातून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामध्ये जे महत्त्वाचे 5 प्रश्न आहेत आणि तंत्रज्ञानाचा वापर का करावा लागतोय यावर मी थोडक्यात बोलेन. तर महत्त्वाचे 5 प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतात ते म्हणजे पहिला प्रश्न, समजा संत्र्याचं कन्सिडरेशन करायचं झालं तर मी कुठला बहार पकडू, केव्हा त्याची छाटणी करू किंवा केव्हा त्याची तयारी करू, ती कशी करू, पाण्याचं व्यवस्थापन मी कसं करू, मी त्याला केव्हा पाणी देऊ, कसं देऊ, कुठल्या स्वरूपाचं देऊ. तिसरा महत्त्वाचा प्रश्न की मी माझ्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकाची योग्य गरज कुठली, त्याला कुठल्या पद्धतीनं, कुठल्या स्वरूपाचं आणि कशा स्वरूपात म्हणजे कुठल्या माध्यमातून मी त्याला खत देऊ. चौथा माझा प्रश्न असा आहे की माझ्या पिकावरती रोग आणि कीड जी येते आहे ती येत असताना ती मला कशी समजेल, त्याचं मी कशी माहिती घेऊ आणि त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यावरती मला त्वरित नियंत्रण मिळेल. आणि 5वा प्रश्न असा आहे की मी माझं पीक हे कुठल्या ठिकाणी, कुठल्या स्थितीमध्ये, कुठल्या क्वालिटीनं आणि कुठल्या बाजारात मी जाऊन विकू, कुठल्या दिवशी किंवा कुठल्या अवस्थेमध्ये मी त्याला जर विकलं, हार्वेस्ट केलं तर त्याचा मला चांगले पैसे मिळतील. या 5 प्रश्नाच्या अवतीभोवती आणि 6वा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे वातावरणात होणाऱ्या बदलानुसार माझ्या पिकावर कुठल्या कुठल्या पद्धतीच्या अडचणी, कुठल्या बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस म्हणजे कुठला जैविक आणि अजैविक ताण माझ्या पिकावर येतोय याची माहिती मला कशी मिळेल. या 6 प्रश्नाच्या अवतीभोवती संपूर्ण शेती जगातली ही अडकून आहे आणि याची माहिती मिळवण्यासाठी शेती करत असताना आपल्याला ज्या ज्या बाबींची गरज असते, ज्या ज्या माहितीची गरज असते ती माहिती जर आपल्याला मिळाली तर माझा शेतकरी हा योग्य पद्धतीने त्याचा निर्णय घेऊ शकेल आणि तो जर योग्य निर्णय योग्य वेळेला झाला तर होणारं नुकसानही कमी होतं, उत्पादन खर्च देखील कमी होतो, नैसर्गिक संसाधनांचा वापरही कमी होतो आणि त्यातनं एक्सपोर्ट किंवा जागतिक दर्जावर जे आपण म्हणूया जे पीक विकता येण्यासारखं आहे ते बनवण्यासाठी त्यांना अतिशय मदत त्यामध्ये मिळते. याच्याच
या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी म्हणून AI ची निर्मिती झाली किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती झाली आणि त्याची गरज ही शेतीत आता निर्माण झाली. कारण शेती करत असताना लागणारी या सर्व माहिती आपल्याला त्या त्या वेळेला मिळाल्या पाहिजे आणि त्यासाठी म्हणून उपग्रह तंत्रज्ञान म्हणजे सॅटेलाइट बेस्ड क्रॉप मॉनिटरिंग आणि त्यानुसार IoT बेस म्हणजे जे सेन्सर्स असतात जे इंटरनेटला कनेक्ट असतात ते स्मार्ट सेन्सर्स आहेत यांच्या माध्यमातून आपण AI आणि उपग्रह याच्या माध्यमातून आधुनिक शेती आपण कशी करू शकतो आणि शेतीतले बदल कसे घडतात याचं एक प्रायोगिक इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आम्ही बिजवे साहेबांच्या इथं या सीझनमध्ये आंबिया बागामध्ये संत्र्यात केलं, करून दाखवलं. त्यांचा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न होता की दरवर्षी माझं उत्पादन खर्च खूप जास्त आहे, साधारण 8 ते 9 लाख रुपये मला 8 एकरामध्ये खर्च करावा लागतात आणि त्यातनं मला उत्पादन जे आहे किंवा माझं जे पीक हार्वेस्ट होतं त्यातनं मला 12 ते 13 लाख रुपये मिळतात आणि त्यातनं माझ्या घराचं उदरनिर्वाह मला चालवणं हे शक्य होत नाही आणि मी हे पीक काढून टाकणार आहे. इथनं याची सुरुवात होती. त्यात आम्ही प्रयत्न केला की आम्हाला एक संधी द्या, कारण आम्ही या संधीची वाट बघतो की जो शेतकरी वर्षानुवर्षापासून हे पीक करतोय आणि त्या प्रॅक्टिसेस करून देखील सगळ्यात चांगली गोष्ट भरपूर खर्च करून देखील जे उत्पादन आणि ज्या पद्धतीचा त्याच्यातून आपल्याला आर्थिक फायदा मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि त्या गोष्टीला कन्सिडर करून आम्ही त्यांना विनंती केली आणि बिजवे साहेबांची विजनरी म्हणजे त्यांना ही गोष्ट लक्षात आली की वातावरण म्हणण्यापेक्षा परिस्थितीनुसार जसं साहेबांनी सांगितलं की कालचं ज्ञान हे जुनं झालं, आजचं ज्ञान हे नवीन आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या हिशोबाने जर मी करून बघितलं तर म्हणजे मी एक प्रयोग करतो, मी प्रयोगशील व्यक्ती आहे, मला नवीन गोष्टी करणं अतिशय आवडतं. तुमचा देखील प्रयोग मी भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे करता आहात त्यानुसार मी करायला तयार आहे आणि तिथून आमची सुरुवात झाली बहार पकडण्याच्या 1 ते 1.5 महिना अलीकडे आणि तिथून आपण हे काम सुरुवात केली. तर जसं सांगितलं की AI ची गरज का पडली तर या सर्व माहिती योग्य पद्धतीने घेण्यासाठी म्हणून आपण उपग्रह तंत्रज्ञान आणि IoTचा वापर केला. कारण मला 24/7 म्हणजे 24 तास माझ्या शेतावर निरीक्षण करणारी व्यक्ती पाहिजे आणि निरीक्षण करून त्याची इतंभूत माहिती जर मला मिळत असेल तर त्या दृष्टिकोनातून मी माझ्या शेतीला संलग्न उपयुक्त असा निर्णय घेऊ शकतो, योग्य वेळेला योग्य काम मी करू शकतो आणि त्यातनं आपण शेतीचा विकास करू शकतो. तर यासाठी म्हणून आपण जो उपक्रम सुरू केला त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामध्ये सगळ्यात पहिलं नाव जर आपण बघितलं तर सॅटेलाइट बेस्ड क्रॉप मॉनिटरिंगमध्ये मॅपक्रॉप या कंपनीचं आहे. राजेश शिरोळे सर बोलले ते या कंपनीचे फाउंडर आहेत, पण त्यांना स्वतःच्या गोष्टी जे क्रिएट केलंय त्यांनी त्या क्रिएशनबद्दल खूप बोलायला आवडत नाही, पण माझं काम आहे त्याची ओळख देणं तुम्हाला. तर ही अमेरिकेतली कंपनी आहे. भारतीय व्यक्तीनं अमेरिकेत जाऊन अमेरिकेत उभारलेली ही कंपनी आहे आणि ही जगातली पहिली कंपनी आहे जी ॲग्रोटेक मध्ये काम करते, जी US ॲग्रिकल्चर फेडरल डिपार्टमेंटची एकटी वेंडर आहे, एकमेव कंपनी आहे. US मध्ये 150 वर्ष जुन्या कंपनीज आहेत ज्या ॲग्रोटेकमध्ये काम करतात. मात्र मॅपक्रॉप ही गेल्या 5 वर्षापासून ही एकटा वेंडर आहे जो ॲग्रोनॉमिकल सर्वे मॉनिटरिंग आणि ॲग्रिकल्चरल जे डेव्हलपमेंट असतं हे करते. US मध्ये भारतीय व्यक्तीच्या भारतातलं जे ज्ञान आहे तिथं जाऊन आपण ते विकसित केलं आणि जगात 122 देशांमध्ये आपण हे ज्ञान देतो आहोत किंवा हा सपोर्ट देतो आहोत. काही देश आहेत जे पूर्णच्या पूर्ण देश आपली ही जी कंपनी आहे ही मॉनिटर करते आहे आणि त्यानुसार ॲग्रोनॉमिकल सपोर्ट आणि उत्पन्न वाढीसाठी आपण काम करतो आहोत. जसं की फिलिपिन्समध्ये आपण काम करतो पूर्ण देशासाठी, व्हिएतनाममध्ये करतो आहोत, मलेशियात करतो आहोत, US आहे, अजून बरेचसे ऑस्ट्रेलिया आहे, UK आहे, सिंगापूर आहे, असंच ठिकाणी आपण काम करतो. पण आजचा तो मुद्दा नाही, तर असा याचा एक बरोबर आहे. त्यामुळे ज्ञान घेत असताना ते अचूक असावं आणि ते योग्य असावं हे आमच्या कंपनीचं विजन. त्यामध्ये आपण संत्र्यात सुरुवात केली स्मार्ट ऑरेंज फार्मिंग. यामध्ये स्मार्ट या शब्दाला महत्त्व का आहे तर
पहिला सगळ्यात मोठा चॅलेंज जो आजच्या दिवसाचा आहे तो म्हणजे उत्पादन खर्च नियंत्रित ठेवून उत्पादनाची क्वालिटी किंवा त्याची गुणवत्ता वाढवणं आणि क्वांटिटेटिव्ह ग्रोथ करून घेणं. यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म तयार केला. यामध्ये स्लाइड प्लीज. तर आपण नागमॅक्रॉप मध्ये फक्त माहिती देत नाही तर सोबतच ॲग्रोनॉमिकल सपोर्ट म्हणजे तंत्रज्ञान, नुसतं तंत्रज्ञान ही माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतं, पण त्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना नेमकं काय केलं पाहिजे की ज्यातनं त्याचा उत्पादन खर्च कमी होईल आणि सोबतच त्याच्या जमिनीचं आरोग्य सुधारलं जाईल, विष आणि त्याचा वापर कमी होईल, रेसिड्यू फ्री आणि लो कार्बन इमिटिंग म्हणजे दोन गोष्टी की कार्बनचं उत्सर्जन देखील कमी झालं पाहिजे आणि सोबतच विषमुक्त अन्न आणि विषमुक्त अन्न आमच्या जे कन्झ्युमर आहेत किंवा जे ह्युमन बिईंग आहेत किंवा जगातले सर्व व्यक्ती जे आहेत त्यांना ते मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण पूर्ण शेतकऱ्यांचे हँडहोल्डिंग करतो म्हणजे त्यांना पूर्ण सपोर्ट देतो. काय करायचंय, केव्हा करायचंय, कसं करायचंय याचे संपूर्ण मार्गदर्शन आपण यातनं करतो. यासाठी आमचे इनहाऊस PhD होल्डर्स, ॲग्रोनॉमिस्ट, डेटा अनालिस्ट या सगळ्यांची यामध्ये मदत घेतली जाते. सोबतच आपल्याकडे गेल्या 20 वर्षाचा हिस्टॉरिकल डेटा या माध्यमातून तुमच्या भूतकाळामध्ये या तुमच्या पिकावरती कुठले संकट आले, कुठल्या वातावरणात बदल घडले, त्यावेळेला तुमचं उत्पन्न, पिकाचा रिस्पॉन्स कसा होता याची संपूर्ण माहिती आपल्याला तिथे घेता येते आणि त्यातनं जे आहे आपण त्याचा योग्य निर्णय भविष्यात घेऊ शकतो. कारण इतिहासाचा आधार घेऊन भविष्यातला घेतलेला निर्णय हा नेहमी योग्य असतो आणि सोबतच विश्वस्तरावरती आपण आपल्या उत्पादनाला डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण त्याचं लिंकेजेस सुद्धा निर्माण केलेलं आहे. सो हे मॅपमॅक्रॉपचं उद्दिष्ट आहे. 5.2 मिलियनपेक्षा जास्त युजर्स याचे जगभरात आहेत. आमचं उद्देश हे आहे की 40% उत्पादन खर्च कमी करायचा आणि 30% उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. आपण जवळपास 200पेक्षा जास्त पिकांमध्ये काम करतो आहोत आणि आपलं हे तंत्रज्ञान जगभरात देतो आहोत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नागपूर म्हटलं की जगाला संपूर्ण ओळख आहे संत्र्याची, पण आज संत्र्याची परिस्थिती बघायला गेलं तर संत्र्याच्या शेतकऱ्यांसोबत म्हणजे मला फार वाईट वाटतं. ज्यावेळेला मी आज पहिल्यांदा ज्यावेळेला नागपुरात संत्र्याच्या याच्यासाठी म्हणून यांच्या बागेत गेलो तर त्यांच्या पलीकडच्या शेतकऱ्यांना बाग काढून टाकते ती 12 वर्ष जुनी. का तर खर्चाला वैतागून उत्पन्न येत नाहीये आणि 12 वर्ष सांभाळलेली बाग आपल्या घोडासारखं हातावरच्या घोडासारखं सांभाळलेलं जे पीक आहे ते त्यांनी काढून टाकलं. ही ओळख हळूहळू कमी होत चालली आणि ती ओळख पुन्हा जगाच्या पाठीवरती संत्रा म्हणजे फक्त नागपूर हे निर्माण करण्याचं आमचं स्वप्न आहे, हे माझं स्वप्न आहे. ज्याची पहिलं पाऊल त्या दिशेनं पहिलं पाऊल आम्ही बिजवे साहेबांच्या माध्यमातून इकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तेव्हा हा नागपूर आणि त्याची असलेली ओळख ही आम्ही इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. पुढची स्लाइड. तर पुन्हा नागपूरचा कॅलिफोर्निया करायचा असेल तर त्यासमोर असलेले चॅलेंजेस आपल्यासमोर आले पाहिजे की नेमकी कारणं काय आहेत आणि कशामुळे उत्पन्न कमी होतं. वॉटर स्ट्रेस जसं साहेबांनी आधी सांगितलं, सायंटिफिक डेटा उपलब्ध नाही म्हणजे अचूक माहिती काय केलं गेलं पाहिजे हा डेटा उपलब्ध नाही. योग्य मार्गदर्शनाचा अभाव असेल, ज्ञानाचा अभाव असेल, वातावरणात होणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे बदल आहेत त्यानुसार काय केलं गेलं पाहिजे याचे चॅलेंजेस आहेत. सॉइल डेप्रिसिएशन म्हणजे एवढ्या वर्षापासून आपण शेतीमध्ये जे रासायनिक खतांचा वापर करतोय यांची जेवढी गरज आहे त्यापेक्षा 15% शेतकरी टाकतोय. त्यामुळं जमिनीचा pH, EC म्हणजे जमिनीचा सामून असेल, त्याची कंडक्टिव्हिटी असेल, विद्युतवाहकता आहे ती वाढत चालली आहे, जमिनीची डेन्सिटी वाढत चाललेली आहे, पाणी धरण्याची क्षमता कमी होते, गांडूळ त्यामध्ये दिसत नाही, जीवाणू दिसत नाही, त्यामुळे त्याचं आरोग्य जे आहे ते ढासळत चालत आहे. ह्याच गतीनं जर ढासळत जाईल तर भविष्यात येणाऱ्या 20 वर्षामध्ये आपल्या जमिनी नापीक होतील आणि मग आपल्याला शेती सोडावी लागेल. आणि शेती सोडल्यानंतर दुसरा व्यवसाय करणार खाण्यासाठी आपल्याला तर अन्न पाहिजे आणि ते निवडणं आपल्याला शिकवतं. हे सगळे उद्योग धंदे बंद होते मात्र जेवण चालू होतं आणि दवाखाना चालू होता. त्यामुळे 2 गोष्टी तर शाश्वत लागणार आहे. शेतकरी हा नेहमी त्याला काम केलं पाहिजे, त्याने उत्पन्न दिलं पाहिजे तर आमच्यासाठी जगते नाही तर आम्ही होतो. कारण हवा आणि पाणी मशिनातनं आपल्याला अन्न तयार करता येत नाही. अन्न जरी आलं तरी ते पोषक राहणार नाही. ते चॅलेंजेस आहेत. लो प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, उत्पन्न कमी होत चाललेलं आहे.
प्रोडक्टिव्हिटी कॉस्ट खूप वाढली, खर्च खूप वाढला आहे, पण उत्पन्न कमी होत चाललं. त्यामुळे होणारा मोबदला हा आपल्याला शेती ही फायद्याची राहत नाही. आणि त्यामुळं शेतकरी जो आहे तो हवालदिल झाला. आमचा कास्तकार एवढी मेहनत करून त्याच्या पदरी जर 2 रुपये येत नसतील तर तो म्हणतो मी कशाला करायचं, दुसरं काहीतरी करू. या दुसऱ्याच्या शोधात त्याच्यातही ते होतं, याच्यातही ते होतं, निराशा पदरी पडते. म्हणू नये हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि क्रॉप डायव्हर्सिटी की नेमकं माझं काय चुकतंय, मी कुठलं पीक लावलंय माझ्या शेतात ते माझ्या वातावरणानुसार योग्य आहे, त्याला हे वातावरण स्रोत होतंय, माझी जमीन योग्य आहे, मी जे करतोय ते योग्य आहे की नाही. आणि जर ते योग्य नसेल तर त्यामध्ये पिकात बदल झाला पाहिजे की माझ्या जमिनीमध्ये कुठलं पीक लावल्यानंतर मला चांगलं उत्पन्न मिळेल याचा शोध घेऊन त्याला डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. तर ते डायव्हर्सिफाय असल्यामुळं त्यानंतर माझ्या जमिनीमध्ये पाणी किती आहे, पिकाला पाण्याची गरज किती, आणि मी ते केव्हा दिलं पाहिजे की जे ज्या वेळेला पाणी दिलं त्यावेळेला पीक त्याला ग्रहण करतंय याची इतरभूत माहिती. सोबतच माझ्या जमिनीमध्ये जे खतं आहे किंवा त्याचं आरोग्य काय आहे, त्याचं मातीचं संपूर्ण परीक्षण हे उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला देता येतं. जे प्रॅक्टिकल हायटच ज्याला आपण म्हणतो माती परीक्षणाच्या अहवालाच्या 90 ते 95% हे मॅच होत आहे उपग्रहाच्या माध्यमातून. म्हणजे हात न लावता तुम्हाला मातीचं परीक्षण हे दर महिन्याला मिळतं. त्यातनं आपण खतं कुठली वापरायची, कशी वापरायची, केव्हा वापरायची आणि कुठल्या ठिकाणी वापरायची याचं संपूर्ण अहवाल तुमच्या शेतामध्ये कुठल्या जागात कुठल्या खताची कमतरता आहे त्याच ठिकाणी तेवढी खतं तुम्ही द्यायची आहे. आज माझ्या पिकाची गरज काय आहे, त्याच्या अवस्थेनुसार त्याला कुठल्या पिकाची कुठल्या खताची गरज आहे, कुठल्या मायक्रोन्यूट्रिएंटची गरज आहे याची संपूर्ण माहिती. म्हणजे जमिनीचा जर मराठीत सांगायचं झालं तर भौतिक सुपीकता, जैविक सुपीकता आणि रासायनिक सुपीकतेची संपूर्ण माहिती आपल्याला या तंत्रज्ञानातून मिळते आणि पूर्ण शेताची मिळते, एका जागेची नाही मिळत. त्यानंतरच त्यामध्ये किती उत्पन्न येऊ शकतं याचा देखील आपण त्या ठिकाणी अहवाल देतो. आणि त्यानुसार तुम्ही ज्या प्रॅक्टिसेस करता किंवा या तंत्रज्ञानामध्ये पाण्याची बचत ही सगळ्यात मोठी आपण करतो की जेवढी पाण्याची गरज पिकाला आहे तेवढंच पाणी वापरल्यामुळे पाण्याची बचत होते साधारण 30 ते 40% करतो. खताची बचत होते, योग्य वेळेला योग्य खत योग्य स्वरूपामध्ये वापरल्यामुळे खताची 30% बचत. रोग कुठून येणार आहे याची माहिती योग्य परिस्थितीत मिळाल्यामुळं कमी औषधामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रोगावरती त्वरित नियंत्रण घेता येतं, प्रिव्हेंटिव्ह प्रॅक्टिसेस करता येतात. आणि त्यातनं जी आहे जी रासायनिक औषधं वापरली जातात ते औषधं कमी वापरता येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मॅनपॉवर आणि फॉसिल फ्युएल्स म्हणजे यांत्रिक जे आपण डिझेल पेट्रोल जाळतो आणि मनुष्यबळ वापरतो यात देखील कमतरता होते. आणि उत्पन्नामध्ये आपण कमीत कमी 30 ते 40% वाढ होईल याची आपण खात्री आणि हमी देऊ शकतो. हे यातनं साध्य होतं. प्रिडिक्शन सांगितलं, प्रिडिक्शनमध्ये तुम्हाला यील्ड प्रिडिक्शन आपण करतो किती उत्पन्न येऊ शकतो त्याचं प्रिडिक्शन जे 98% ॲक्युरेट आहे. डिटेक्शनमध्ये आपण जसं सांगितलं या गोष्टी होतात, असं सगळं काही त्यामध्ये होतं. हे वेगवेगळे आपले वेगवेगळ्या सेवा आहेत ज्यामध्ये मॉनिटरिंगची सेवा आहे. ऑटोमॅटिक क्रॉप डिटेक्शन या तंत्रज्ञानामध्ये तुमचं कुठलं पीक आहे शेतामध्ये ही ऑटोमॅटिकली आपण बघू शकतो ते आहे. प्रत्येक झाडानुसार आपण त्याचं मॉनिटरिंग करू शकतो, त्याचं हेल्थ मॉनिटरिंग करू शकतो. ऑटोमॅटिक फार्म मॉनिटरिंग डिटेक्शन आहे. मार्केट ट्रेंड्स, आता सध्या संत्र्याचं मार्केट कुठे कसं चाललंय, काय दर आहे, कुठे डिमांड आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळते. आणि सस्टेनेबल ॲग्रोनॉमिकल सपोर्ट आपण यातनं देतो. हे आमचे काही क्लायंट्स आहेत. स्लाइड प्लीज. ऑफरिंग जशा आम्ही सांगितल्या हे आमचे विजय साहेब आहेत. ऑफरिंग मध्ये जसं आपण सांगितलं की बहाराच्या सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत आपण या सगळ्या गोष्टी घेतो. वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या पद्धतीने आपण जे घेतलेलं आहे त्यानुसार फ्लावरिंगच्या दरम्यान काय केलं गेलं पाहिजे, सेटिंगच्या दरम्यान काय केलं गेलं पाहिजे, कशी सेटिंग होते, साईजच्या दरम्यान कसं केलं गेलं पाहिजे आणि या संपूर्ण माहिती आपण यातून दिल्या. त्याची काही चित्र आपण समोर बघता आहात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कसं करतो आपण, सोपं आहे. आता हे सगळं साहेब तुम्ही करतात, पण करतात कसं तर आपण वेगवेगळ्या 11 उपग्रहांपासून म्हणजे सॅटेलाइट पासून वेगवेगळी माहिती घेतो एका जागेची. सोबतच म्हणजे पिकाच्या आरोग्या संदर्भात वेदर स्टेशनसाठी वेगवेगळे वेदर स्टेशन, हेअर बलून्स,
वेगवेगळे सॅटेलाइट्स म्हणजे त्यामध्ये देखील 9 वेदर सॅटेलाइट्स आणि वेदर बलून स्टेशन आणि स्टेशन्स याच्या माध्यमातून आपण वातावरणाची सुद्धा माहिती घेतो. वेगवेगळ्या ठिकाणी ही संपूर्ण माहिती एकत्रित करून आमची प्रोप्रायटरी AI टेक्नॉलॉजी आहे, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. यामध्ये संपूर्ण ज्ञान त्या पिकाचं संपूर्ण सायंटिफिक डेटा हा सगळा तिथं घेतला जातो. त्याचं जे सगळं ऑब्झर्वेशन आहे ते आपण तिथं प्रोसेस करतो, ज्यामध्ये रिझोल्युशन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण फोटो काढतो त्यावेळेला जसा 8 मेगापिक्सलचा कॅमेरा 8 मेगापिक्सलच्या कॅमेराने घेतलेला फोटो आणि 50 मेगापिक्सलच्या कॅमेराने घेतलेला फोटो आणि प्रोफेशनल कॅमेराने घेतलेला फोटो याच्यामध्ये जी क्लॅरिटीमध्ये अंतर येतो, त्यातनं जेवढी आपल्याला माहिती क्लिअर मिळते त्यामुळे आपण त्याचा अचूक अंदाज लावू शकतो. तो भारतात आणि भारताबाहेर उपलब्ध असलेल्या ज्या सॅटेलाइट बेस्ड मॉनिटरिंग मधल्या कंपनीज आहेत त्यांच्याकडे रिझोल्युशन आहे 10 मीटर बाय 10 मीटर पिक्सल साईज, म्हणजे 300 स्क्वेअर फूट जागा ही एका त्यांच्या पिक्सलमध्ये बसते. पण आपल्याकडे जे आहे 1 मीटर बाय 1 मीटरचं रेझोल्युशन म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर आणि 3 मीटर बाय 3 मीटर अशा 2 पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्याचं इनपुट देऊ शकतो. कॉस्ट इफेक्टिव्ह जी आता निजवे साहेबांच्या इथे आपण वापरली ती 3 मीटर बाय 3 मीटरची वापरली, कारण संत्र्याचा विस्तार भरपूर आहे. 3 मीटरमध्ये म्हणजे 10 स्क्वेअर फीटमध्ये जवळपास आपल्याला एक झाड पूर्ण कव्हर होते, त्यामुळे ती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. तर ती आपण तिथे दिली. वेदर वातावरण हे सगळ्यात महत्त्वाचा रोल हे प्ले करत असतो कुठल्याही उत्पादनाला आणण्यासाठी, म्हणजे कुठल्याही पिकाला वाढण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्हाला जे वातावरणाचा अंदाज मिळतो तर आपल्या शेतातल्या मध्यापासून 100 मीटर अंतरामध्ये कुठल्याही वातावरणात बदल घडला तर लगेच आपल्याला चिन्हित करून ते मिळतो. व्हेरिएबल रेट ऑफ ॲप्लिकेशन रडार सॅटेलाइट्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून 200पेक्षा जास्त पिकांवरती आपण काम करतो. ती प्रोसेस करून ही जी माहिती आहे ॲग्रिकल्चर इनपुट इन्स्टिट्यूट्स, बँक्स, फार्मर्स, मायक्रो फायनान्स कंपनी, सीड कंपनीज या सगळ्या देशाला सगळ्या ज्या कनेक्टेड इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्यांना आपण देतो आणि त्यातनं हा व्यवसाय जो आहे तो संपूर्णपणे आपण डील करतो आहोत. म्हणजे मी उत्पन्न केलं आज नागपुरात अकोटमध्ये समजा केळी चांगली याची माहिती जर पुण्यात बसलेल्या ॲग्रीमार्टवाल्याला समजली किंवा स्टार बाजारवाल्याला समजली तर तो तिथे येऊन घेऊ शकतो, पण त्याला ती समजली पाहिजे तर तिथं बाहेर येणार आहे. ती समजवण्याचं देण्याची माहिती आम्ही या प्लॅटफॉर्ममधून करतो आहोत. शेतकऱ्याला जगाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न आमचा यामध्ये आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. फरक काय आहे तो फरक इथं असा आहे, इतर जे पिक्चर येतं तुमच्या शेताचं जे चित्र येतं याच्यावरून आम्ही त्याचं पूर्ण आकलन करू शकतो. इतर कंपनीमध्ये 10 मीटर म्हणजे असं पिक्सलेट झालेलं असं चित्र दिसतं. आपण जे स्मार्ट वापरतो आहोत किंवा आपली जी स्वतःची प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये 3 मीटरचे चित्र असं दिसतंय आणि 1 मीटरचे चित्र असं दिसतंय. म्हणजे पलीकडे दिसणारी जी गोष्ट आहे त्यामध्ये काही लक्षात येत नाही नेमकं खरे काय आहे. मात्र अलीकडच्या बाजूला सब नेटिव्ह जो रिझोल्युशन आहे त्यामध्ये खाली नेमकं काय आहे, झाड आहे की घर आहे हे लक्षात येतं आणि ज्यावेळेला हे लक्षात येतं त्यावेळेला ती गोष्ट करता येते. तर हे रिझोल्युशन मधला डिफरन्स आहे. 1 मीटर आणि 3 मीटरवरती आपण आउटपुट आपले देतोय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कसं देतोय महत्वाची गोष्ट, टप्पे काय काय आहेत, कसं कसं याच्यामध्ये माहिती मिळते. तर बहाराच्या सुरुवातीपासून सस्टेनेबल प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणूया की बहार पकडत असताना येणाऱ्या पुढचं वातावरण कसं आहे, मी कधी त्याचं पाणी थांबवायचं, कधी त्याला तणावर सोडायचं, तणावर सोडल्यानंतर त्याला काय काय फवारण्या घ्यायच्या, स्टोरेज कसं वाढवायचं, त्याची गर्भधारणा कशी वाढवायची, त्याच्यात कुठल्या कुठल्या ठिकाणी ताण आहे, कुठल्या पिकावरती कुठल्या झाडांवरती ताण आहे याची योग्य माहिती घेऊन त्याचं संपूर्ण बहार व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी म्हणून आपण IoT युनिट्स म्हणजे जे सॉइल मॉइश्चर सेन्सर डिप्लॉय केलेत आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा आपण त्याची माहिती घेतो. 1 मीटर पर्यंतच्या डेप्थपर्यंतची संपूर्ण पाण्याची उपलब्धता आपण त्या ठिकाणी मापन करून जो काही आजची गरज, पिकाची गरज, वातावरणात होणारा बदल आणि त्यानुसार ज्या पाण्याची गरज कमतरता पडते तेवढंच पाणी जर आपण पिकाला दिलं तर ते आपण त्यातनं करतोय. अर्ली डिसीज डिटेक्शन. आता सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्याचं जे होतं पिकाचं ते रोग आणि किडींमुळे उत्पादित होणाऱ्या उत्पन्नापैकी 25 ते 35% नुकसान शेतकऱ्याचं जे आहे रोग आणि किडी यांचं योग्य वेळेला आयडेंटिफिकेशन न झाल्यामुळे होत आहे. उत्पादित मालावरती आलेलं नुकसान हे त्यामुळे होते. त्यामुळे अर्ली डिसीज डिटेक्शन हे जे उपग्रहाच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की कुठलाही रोग येण्या अगोदर 7 दिवस अलीकडे आपण आपल्याला अलर्ट देतो.
इथून तुमच्या बागेच्या या कॉर्नरपासून या झाडापासून तुमच्या रोगाची सुरुवात होते. या 4 पैकी कुठला तरी एक रोग येऊ शकतो आणि याची सुरुवात झाली, संभावना आहे, तिथं जाऊन बघा आणि रोग आयडेंटिफाय करा. त्याच्यावरती काय केलं पाहिजे, या 4 पैकी कुठला आहे हे त्यांनी फोटोच्या माध्यमातून जरी आपल्याला या प्लॅटफॉर्मला सांगितलं तरी त्याला काय केलं गेलं पाहिजे याची संपूर्ण इतरभूत माहिती त्या शेतकऱ्याला दिली जाते. त्यानंतर वेदर इम्पॅक्ट, वातावरणात होणार अचानक मे चाललेला आहे, आपण बघतो मागच्या आठवड्यापासून पाऊस पडला, भरपूर मोठा पाऊस पडला, ऋतुमानानुसार आत्ता पाऊस हा झाडाला आधी साधारण 30-35-40 डिग्रीच्या आसपास त्याला तापमानात तो उभा होता आणि अचानक त्याच्यावरती पाऊस आला म्हणजे गरम आणि नंतर त्याच्यानंतर लगेच थंड खाल्ल्यानं काय होतं, आरोग्य बिघडतं की चांगलं होतं, बिघडते ना. मग तो बायोटिक स्ट्रेस जो आहे तो आपल्याला इथं आयडेंटिफाय झाला पाहिजे की हा अचानक घडलेला बदल माझ्या पिकाच्या आरोग्यावरती काय इम्पॅक्ट करणार आहे, त्यातनं कुठले रोग निर्माण होतील याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाते आणि त्यानुसार त्याच्यावरती काय केलेलं हे थांबेल किंवा हे कमी करता येईल हे आपण तिथं सुचवतो. यील्ड एस्टिमेशन म्हणजे आता आपण जे उत्पन्न काढतो ते किती येऊ शकतं, किती येणार आहे, कुठल्या ठिकाणी मी ते देऊ याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते. आणि सस्टेनेबल प्लांट मॉनिटरिंग म्हणजे झाडानुसार त्याच्यावरती येणारे रोग आणि त्याचं आयुष्य कसं वाढवता येईल हे झाडानुसार आपण त्या ठिकाणी देतो. नेक्स्ट स्लाइड, याच्यातनं ही माहिती आपल्याला पूर्ण मिळते. त्यानंतर बाय युजिंग पॉवर ऑफ EI आपण त्याच्यावरती पूर्ण जे डिटेक्शन आहे ते डिटेक्शन आपण EIच्या माध्यमातून पूर्ण करतो. फर्टिलायझर बॅलन्स महत्त्वाचं, जसं मी आधीही सांगितलं की उपग्रहाच्या माध्यमातून माती परीक्षण, VRA मॅप याच्या माध्यमातून आपण अचूक माहिती घेतो की या शेत जमिनीमध्ये कुठल्या खतांची कमतरता आहे आणि तेवढीच खतं कुठल्या स्वरूपात द्यायची हे आपण यातनं ठरवू शकतो. आणि स्मार्ट फर्टिगेशन, कारण सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती आहे का, आपल्याला नेमकं समजतच नाही की आपण नेमकी खतं का देतोय आणि त्याच्यासाठी देतोय, त्याचा नेमका उपयोग कसा केला गेला पाहिजे. की मी संत्र्याला एकदा रिसल्ट डोस देतो त्यानंतर खतं देत नाही, मध्ये वाटते मला थोडीफार गरज ते एखादा मायक्रोन्यूट्रिएंट सोडून देईन किंवा एखादा टॉनिक सोडून देईन, त्या व्यतिरिक्त मी करत नाही. आता जी खतं आपण देतो त्यामध्ये त्याची उपलब्धता तुम्हाला माहिती का, समजा मी युरिया वापरला तर किती दिवसात तो झाडाला उपलब्ध होतो आणि किती दिवस राहतो. युरिया दिल्यानंतर साधारण 2 तासात झाडाला उपलब्ध होतो आणि 2 दिवसात तो संपून जातो, झाड त्याच्या पुढे त्याला ठेवत नाही. मी 1 पोते युरिया एका एकरमध्ये टाकलं, त्याच्या पाठीमागनं मी पाणी दिलं की 2 तासानंतर तो हळूहळू झाडाला उपलब्ध व्हायला सुरुवात होते. 2 दिवसात तो त्याला खातो आणि संपवून टाकतो, तो संपून जातो, वातावरणात निघून जातो, नाहीतर विघटित होऊन जातो. मग तुम्ही टाकलेला युरिया 2 दिवसात किंवा 4 दिवसात संपला, त्यानंतर परत पिकाला युरियाची किंवा नत्राची गरज नाही आहे का, आहे, तर मी ती पूर्ण करतोय का, नाही करत आहे. मी ती पूर्ण करत नाही. तसंच फॉस्फरस आहे, तुम्ही आता 1840 किंवा सिंगल सुपर फॉस्फेटवरती फार मोठं प्रेम आहे. आता हे खत मी टाकावं की नाही टाकावं हे नंतर मी येईल, पण आहे उपलब्ध किती दिवसात होतं माहिती आहे का, 180 दिवस लागतात सिंगल सुपर फॉस्फेटला उपलब्ध व्हायला आणि उपलब्ध झाल्यानंतर 7 दिवस राहतात, 8व्या दिवशी संपून जाते. 1840 DAP ज्याला आपण म्हणतो 42 दिवसानंतर उपलब्ध होतं. नायट्रोजन त्याच्यातलं 4थ्या दिवशी उपलब्ध होऊन जातं, 8व्या दिवशी संपून जातं. फॉस्फरसला उपलब्ध व्हायला 42 दिवस लागतात, 7 दिवस राहते. 7 दिवसात तेवढं त्याने खाल्लं, त्यात तुम्ही जर एखादं पाणी दिलं मोठं, त्याला फ्लो इरिगेशन म्हणतो आपण, भरपूर पाणी देणे म्हणजे चांगलं होईल. यातनं तो खाली नीचेवर होऊन गेला की संपला. आपण जे टाकलेलं ते उपलब्ध झालं का, नाही झालं. मिळालं किती टक्के, आपण जे आता शेतीमध्ये खतं टाकतो ना त्यापैकी मात्र फक्त 10% आपण वापर करतोय, ते बाहेर आपण हार्वेस्ट करतो, किती 10%. गरज किती आहे, राहिलेली अजून 90%ची गरज आहे, ती पूर्णच करत नाही. झाड आपल्या वतीनं मातीतनं इकडनं तिकडनं उडून त्याचं पोट भरतंय, तर ते तुम्हाला लक्षात येत नाही. त्यामुळे त्याच्यावरती येणारे रोग, त्याच्या येणाऱ्या मालाची क्वालिटी कमी होत चालली. आपण बेसळ डोस टाकतो, खर्च भरपूर करतो, 10 पोती टाकतो, 10 पोती तुमच्या झाडाला आत्ता गरजेची नाही आहेत. तर आम्ही या स्मार्ट फर्टिगेशन शेड्यूलमधनं तुम्ही जे 10 पोती टाकतात त्यातली आम्ही म्हणतो फक्त 2च पोती टाका, पण आम्ही सांगतो तशी टाका, रोज खाऊ घाला. त्याला रोज भूक लागते, जेव्हा भूक लागेल त्यावेळेला खाऊ घाला. पाणी न विद्राव्य स्वरूपामध्ये करून खाऊ घाला. बेसळ डोस हा ज्या ठिकाणी गरजेचा आहे तेवढाच तो टाकायचा, उपलब्धतेनुसार टाकायचा.
शक्यता, अवस्था, परिस्थिती यानुसार कुठली खतं कुठल्या वेळेला कशा स्वरूपात टाकायचे संपूर्ण माहिती आपण स्मार्ट फर्टिगेशनमध्ये देतो. वीड मॅनेजमेंट, गवताचं नियंत्रण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते आम्ही या ठिकाणी सांगतो. डिसीज आयडेंटिफिकेशन हे या प्लॅटफॉर्मबद्दल होतं की कुठला रोग कसा बरा करायचा आहे. हार्वेस्टिंग प्लॅनिंग, कशी कुठून केव्हा सुरुवात करायची आहे, बागेचा सौदा केला कुठून सुरुवात करायची, कसा माल काढायचा, कुठल्या ठिकाणी द्यायचा, त्याचं संपूर्ण प्लॅनिंग आपण या ठिकाणी देतो. आणि डिसीज रिस्क ॲनालिसिस म्हणजे नेमकं कुठलं डिसीज किती रिस्कला येते, म्हणजे माझ्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कुठल्या रोगाची संभाव्यता किती वाढलेली, किती या रोगानं प्लॉट ग्रसित आहे आणि माझ्यावरती ते संकट किती टक्क्याने येऊ शकतं याचं एक्झॅक्ट आयडेंटिफिकेशन आपण या प्लॅटफॉर्ममधून AI च्या माध्यमातून देतो आणि त्याचं एक्झॅक्ट इन्फॉर्म लोकेशनही सांगतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर यातनं होतं काय आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतंय, साधारण 2 लाख रुपयापर्यंत प्रति एकर किंवा हेक्टर आपण उत्पन्न वाढवतोय. त्यानंतर जे हर्बिसाइड वापरले जातात किंवा आपण म्हणूया त्याच्यामध्ये कीटकनाशक वापरलं जातं, त्यातला आपण साधारण 9 लेस हर्बिसाइडचा वापर 9 ते 14% आपण ते कमी करतोय. रिडक्शन इन हार्वेस्ट लॉसेस म्हणजे माल तोडल्यानंतर जो पिकाचं नुकसान होतं किंवा ज्या उत्पन्नाचं नुकसान होतं ते साधारण 10 ते 18% आपण करतोय. सेव्हिंगमध्ये मॅनपॉवर जे मनुष्यबळ आपण वापरतो त्यामध्ये 8 ते 15% आपण वाचवतो आहोत. फर्टिलायझरची इफिशियन्सी जी आहे ती 7 ते 14% आपण तिथं वाढवतोय, म्हणजे जे खत तुम्ही देता आहात त्याची इफिशियन्सी, उपलब्धता, त्याची ताकद त्याच्यामध्ये आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि सोबतच सेव्हिंग इन फॉसिल फ्युएल्स म्हणजे जी काही आपण फॉसिल फ्युएल्स वापरतो म्हणजे इंधन वापरतो त्यातनं सुद्धा आपण त्याची बचत करतो आहोत. पाण्याची ते सेव्हिंग आपण करतोच आहोत 40%. नेक्स्ट स्लाइड प्लीज. त्याचे बेनिफिट एंटरप्राइजला कशी येतील, संघाला कशी येतील, इंडस्ट्रीला कशी येतील आणि शेतकऱ्याला कशी मिळतात. तर डेली बेसिसला तुम्हाला या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती प्लॉट वाईज ही एंटरप्राइजला, इंडस्ट्रीला मिळते आणि शेतकऱ्याला सुद्धा मिळते. सोबतच त्यामध्ये कुठला रोग कधी येणार आहे, वॉटर मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, सॉइल हेल्थ या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती ही शेतकऱ्याला मिळते. आणि तशीच माहिती त्याचा जो काही उत्पन्न येतंय ते कुठल्या अवस्थेत आहे इथपर्यंतची सखोल माहिती आपण जो काही बायर आहे त्याला सुद्धा पुरवतो आहोत. यातनं या प्लॅटफॉर्मची एक अजून फॅसिलिटी अशी आहे की प्रत्येक क्षेत्राला किंवा प्रत्येक शेतकऱ्याला आपण QR कोडनं टॅगिंग करून त्याच्या उत्पन्नाची संपूर्ण माहिती तिथे देऊ शकतो. कार्बन इमिशन किती झालंय, किती पेस्टिसाइडचा वापर झाला, किती रासायनिक खतांचा वापर झाला, ही इतंभूत माहिती आपण इथून काढून त्याचा QR कोड जनरेट करून त्याला देऊ शकतो. ही एक गोष्ट आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे वेगवेगळे त्याचे मॉड्यूल्स आहेत. नेक्स्ट स्लाइड. आपण ओळख कशी निर्माण करतो, तंत्रज्ञान आहे पण तंत्रज्ञान एकदम सोपं असलं पाहिजे. मग यासाठी आम्ही या तंत्रज्ञानाला अतिशय सोपं करण्यासाठी म्हणून काय केलंय, 5 रंगांचा वापर केलेला आहे. शेतकऱ्याला फक्त 5 रंगाची ओळख असेल, माझ्या शेतकऱ्याला 5 रंगाची ओळख असेल तरी सुद्धा त्याला हे तंत्रज्ञान अतिशय सुबकपणे वापरता येतं. एवढं सोपं आपण हे करून ठेवलेलं आहे. ज्यामध्ये पहिले 4 रंग पिकाच्या आरोग्याला जाणून केलेले आहेत. हिरवा रंग अतिशय गडद हिरवा रंग आहे म्हणजे माझं पीक अतिशय सुंदर आणि कुठल्याही प्रकारचा ताण तणाव त्याच्यावरती रोग नाही. हलका हिरवा रंग येतो म्हणजे त्याच्यावरती थोडा तणाव आहे, त्याच्यावर हलका येतो. पिवळ्या रंगाकडे गेलो तर तो मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाचा ताण तणाव त्याच्यावरती आहे. त्यातनं अजून तिसरा रंग म्हणजे केसरी रंगाकडे जर मी गेलो तर त्यावरती अजून जास्त ताण तणाव आलेला आहे हे लक्षात येतं. आणि चौथा रंग जो आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग सगळ्यांना माहिती आहे की थांबा धोका आहे. धोक्याला दर्शवणारा रंग कुठला आहे, लाल रंग आहे. तर तो रंग जिथं असेल तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये लाल रंगाचा स्पॉट दिसतो त्या ठिकाणी तुमच्या निरीक्षणाची गरज आहे. ही यातनं आपण चिन्हित केलेलं आहे आणि त्यानुसारची संपूर्ण माहिती ही आपण त्या ठिकाणी देतो किंवा देतो. तर ती एवढी सोपी केली आहे. आणि पाण्यासाठी मात्र निळा रंग वापरला आहे की जेवढा गडद निळा रंग असेल तेवढं शेतात पाणी जास्त आहे आणि जेवढा हलका निळा रंग होत जातो तेवढं त्या क्षेत्रातलं पाणी कमी होत चालेल. त्याचं पर्सेंटेज वाईज
आणि तुमची रिक्वायरमेंट किती आहे, कुठल्या अवस्थेत आहात. आपल्या शेतामध्ये संपूर्ण एकसारखी जमीन असते, पाणी एकसारखं देतो, पण काही ठिकाणी पाणी जास्त थांबतं, काही ठिकाणी पाणी कमी थांबतं. मातीच्या पोतानुसार आणि त्याच्या पाणी धारण क्षमतेनुसार ते कमी जास्त होतं आणि पिकामध्ये तुम्हाला तो कमी जास्तपणा दिसतो. तर त्याचं समतोलीकरण करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी या चित्रात निळ्या रंगाचा ऑब्झर्वेशन रोग आणि किडीचा स्पॉट, हे स्पॉट जे आयडेंटिफिकेशन आहे ते आपण कसं देतो, त्या लाल रंगामध्ये आपण देतो. वेदरचा डेटा, सॉइलचा डेटा सुद्धा तशाच या 4 रंगामध्ये, या टोटल 5 रंगामध्ये आपण संपूर्ण माहिती देतो. त्यामुळं आकडे मला बघायचे नाहीत, मला रंग बघायचा आहे. आणि माझ्या इथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांपैकी कोणाला हे 5 रंग ओळखता येत नाहीत असं कोणी आहे का? जवळपास सगळ्यांना हे 5 रंग ओळखता येतात. त्यामुळे तंत्रज्ञान असं असलं पाहिजे, हे जुनं तंत्रज्ञान आहे, पण आतापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ते त्या पद्धतीने पोहोचू शकत नव्हतं, कारण त्यांना जसं समजतं त्या पद्धतीने कोणी बनवण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं आम्ही त्या ठिकाणी केलंय की ज्यांना लिहिता वाचता येतं आणि रंग ओळखता येतात, मोबाईल चालवता येतो, अशी व्यक्ती सुद्धा माझं हे तंत्रज्ञान वापरते. राजस्थानची वापरते, हिमाचलची वापरते, तामिळनाडूची वापरते, कन्याकुमारीची वापरते, महाराष्ट्रातील वापरतो. त्यातनं आम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करतो, जसं आधी सांगितलं 30% तुम्हाला उत्पन्न वाढवून द्यायचंय, 40% उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि त्याची ॲक्युरसी ही 95% आणि प्लस असावी. जी तुम्ही माहिती घेता आहात ती 95% अधिक सक्षम आणि क्लॅरिटीची आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तर ती गोष्ट यामध्ये देतोय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कसं करतोय, 300 पेक्षा जास्त मॅप्स आहेत, त्या पिकाची संपूर्ण माहिती आणि त्याचं संपूर्ण लिटरेचर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. मराठी भाषेत मिळतं, वाचता येत नाही, वाचायला जमत नाही, ऑडिओ प्ले करा, बोलून सांगतं, ते पुस्तक वाचून तुमच्या कानात येणार आहे का तिथपर्यंतची माहिती आपण दिली. हायपर लोकल वेदर म्हणजे तुमच्या इथल्या जे काही शेतात पाऊस पडणार आहे की नाही, गावात पडेल, तुमच्या शेतात पडणार आहे की नाही, किती पडणार आहे याची संपूर्ण माहिती म्हणजे हायपर लोकल वेदर आपण तिथे देतोय. रिअल टाइम ॲडवायझरी सपोर्ट आपण देतोय. ॲग्री डॉक्टर्सचा सपोर्ट तुम्हाला मिळतो. जे काही तज्ज्ञ याच्यातले आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला लाईव्ह मिळू शकतो. आपली डिसीज डिटेक्शन आपण करतोय, प्लॅनिंग करू शकतो. कुठलाही इव्हेंट केव्हा, कुठल्या दिवशी खत द्यायचंय, कुठल्या दिवशी कसं द्यायचं याचं संपूर्ण प्लॅनिंग आणि त्याचं ERP म्हणजे एक डायरी आपण तयार करून दिली शेतकऱ्याला की त्याच्यामध्ये तो ती सगळ्या नोंदी घेऊ शकतो. टास्क तयार फक्त बटणं दाबायचे, काही करायचं नाही, लिहायचं सुद्धा गरज नाही. त्यानंतर मार्केटिंग कुठं विकलं गेलं पाहिजे, कारण शेतकऱ्याचा कुठल्या क्वालिटीचा माल आहे तो आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती दाखवू शकतो की या शेतकऱ्यानं एवढीच खतं वापरली, हीच क्वालिटी आहे, रेसिड्यू फ्री क्षेत्र आहे. म्हणजे आम्ही जे उत्पन्न तयार करून देतो हे 100% विषमुक्त राहतं. म्हणजेच ग्लोबल मार्केटला रेसिड्यू फ्री ज्याला म्हणतात, तर रेसिड्यू फ्री उत्पादन आपण काढवून देतो आणि त्यातनं त्याचं मार्केट जे आहे ते मोठं होतं. ऑटोमेटेड डिसीज डिटेक्शन आहे, फोटोच्या माध्यमातून होतं आणि स्काउटिंग पॉईंट्स या गोष्टी त्या ठिकाणी देतो की कसं कुठं काम करायचं, हे सगळं आपण या पद्धतीने देतो. त्याचे वेगवेगळे कॅटेगरीज केलेले आहेत. व्हेजिटेशनसाठी व्हेजिटेशन इंडायसेस आहेत, व्हेजिटेशन क्वालिटी कशी आहे, क्रॉप क्वालिटी कशी आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा स्ट्रेस येतोय का, NDVI, TDI आणि अशा वेगवेगळ्या मॅपच्या माध्यमातून आपण त्याचं व्हेजिटेशन पाहतो. क्लोरोफिल प्रकाश संश्लेषण क्रिया करते की नाही करत आहे, अन्न निर्मिती होते की नाही होते, यासाठी कमीत कमी 6 पॅरामीटर आपण घेतले. लीफ हेल्थ, क्लोरोफिल कंटेंट, AB, क्लोरोफिल कॅनोपी टाईप, लेवल किती आहे आणि स्ट्रेस लेवल किती आहे याची गोष्ट होते. सॉइलमध्ये सॉइल वगैरे कार्बन कसा आहे, सॉइल टाईप कशी आहे, त्याची कंडक्टिव्हिटी किती आहे, pH किती आहे, EC किती आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळते. सोबत वॉटर अनालिसिससाठी वॉटर स्ट्रेस आहे का, पिकावरती पाण्याचा ताण आहे का, जमिनीत पाणी उपलब्ध आहे, पिकात पाणी उपलब्ध आहे. म्हणजे आम्ही हे सांगतो तुमच्या जमिनीत पाणी किती आहे, झाडात किती पाणी जातंय, झाडानं किती पाणी उचललं, किती पाणी उत्सर्जित केलं, म्हणजे इव्हापोर ट्रान्समिशन झालं, हे देखील याच्यामध्ये समजतं आणि त्याच्यावरती असलेले सगळे निर्णय त्यानुसार घेता येतात. टोपोग्राफी तुम्हाला नांगरट करायची गरज नाही आहे, कुठल्या बाजूला तुमचा उतार आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कुठून अन्नद्रव्याचं वहन होऊन जात आहे, पावसाच्या पाण्यामुळे ते सगळी अन्नद्रव्ये जी आहे ते वहीत होऊन जातात. ती गोष्ट कशी वाचवायची ते देतो. न्यूट्रिशनमध्ये जी मी सांगितलं की माती परीक्षणामध्ये आपण काय काय देतो, तर जमिनीचे भौतिक गुण, रासायनिक गुण, जमिनीचा सामू म्हणजे pH, EC, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ऑर्गॅनिक कार्बन किती आहे हे आपण सांगतो. NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश
याची उपलब्धता किती आहे हे देखील आपण पर स्क्वेअर मीटरला सांगतो. सोबतच त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये सल्फर, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम, फेरस आणि इतर मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये जे काय आहे कॉपर याची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी देतो आहे. आणि ॲडवायझरी जे आहे ते ॲडवायझरी संपूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने दिलेल्या आहेत, सायंटिफिक मेथडनं दिलेल्या आहेत की ज्या ॲडवायझरी तुम्ही वापरल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये ज्या घटकांची कमतरता ज्या अवस्थेत आहे त्याला कसं, या सगळ्या सिस्टमचा सगळ्यात मेजर फोकस 2 गोष्टींवरती आहे. एक जमिनीचं आरोग्य, दुसरं पिकाचं आरोग्य. या दोघं गोष्टी आपण बॅलन्स करतो आहोत तर त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कसं करतो तर यामध्ये जसं सांगितलं की कॅनोपी कव्हरेज, जसा लाल रंग आहे त्या लाल रंगामध्ये तुमचं कॅनोपी कव्हरेज कमी आहे, क्लोरोफिल कमी आहे, तर ताण येतोय तुमचा. ठीक आहे. पलीकडच्या बाजूला जो काय आहे तो तुमची वाढ किती होते, कशी होते याची संपूर्ण माहिती येते. त्यानंतर हलका पिवळा रंग आहे त्या ठिकाणी तुमची मॉडरेट कॅनोपी आहे, किती वाढ येते याची संपूर्ण माहिती येते. लिफ्ट लेवल ॲनालिसिस होते हे. नेक्स्ट, जसं मी आधी सांगितलं की कल्टिवेशन पासून म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत संपूर्ण वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण कसं काय काय काम करायचं याचं संपूर्ण विभागीकरण आपण यामध्ये केलेलं आहे आणि त्यानुसार आपण त्याचे संपूर्ण प्रॅक्टिसेस आपण त्या ठिकाणी करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. डीआरए मॅप्स. आता रोगाचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला जीपीएस लोकेशन नुसार मिळतं की तुमच्या शेतामध्ये कुठल्या ठिकाणी रोग सुरू होऊ शकतो याचं एक्झॅक्ट जीपीएस लोकेशन या प्लॅटफॉर्ममधून मिळतं, तुम्हाला शोधायची गरज नाही. कारण आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, 99% शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतात जायचा मार्ग एकच आहे, फिक्स ठरलेला आहे. रोज नवीन मार्गाने ते जात नाही. या रस्त्याला आले, इकडनं असे वळाले, आतमध्ये गेले, या बांधावरनं इकडनं असं येऊन मी परत माझ्या शेतातनं बाहेर पडतो. क्वचित महिन्यातनं एखादा मी बांध सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो किंवा माझा माणूस सांगतो इथं रोग येऊ शकतो, इथं काहीतरी वेगळं दिसतं, तरच तो रस्ता बदलतो, अन्यथा तो रस्ता बदलत नाही. त्यामुळं माझा रोग जर माझ्या रस्त्यात आला असेल तर मला लवकर समजतो, पण माझ्या रस्त्यात आला नाही, कुठल्या तरी शेताच्या कोपऱ्यापासून सुरुवात झाली तर त्याची माहिती मला मिळत नाही. ती माहिती आणि मग मला शोधायचं म्हणजे संपूर्ण शेत शोधायचं का मी, तेवढा वेळ नाही माझ्याजवळ. यासाठी सोपं केलं आहे त्याचं डायरेक्ट जीपीएस लोकेशन. जसं आपण रस्ता जाऊन दुसऱ्या ठिकाणी जातो ना, गुगलवरून मॅप लावतो इथून मला इथं जायचं आहे, तसं शेतात गेल्यानंतर तुम्ही घरी जरी असाल तरी तिथून जीपीएस लोकेशन तुम्हाला एक्झॅक्ट कुठं जाऊन बघायचं आहे तिथं जाऊन बघा. 10 मिनिटात तुमची पाहणी पूर्ण होते आणि पुढच्या 15 मिनिटात तुम्ही निर्णय घेऊ शकता. काय निर्णय घ्यायचा याची संपूर्ण माहिती तिथे देतो. हे जे व्हीआरए मॅप्स आहेत, जसं मी सांगितलं की जमिनीतल्या खताची उपलब्धता कशी आहे आणि त्यानुसार खताचं व्यवस्थापन करायचं. यामध्ये रंग दिलेले आहेत, हिरवा रंग नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश या तिघांचा मॅप मी लाईट देत असतो. गडद हिरवा रंग म्हणजे भरपूर खत उपलब्ध आहे आणि जिथं लाल रंग आहे तिथंच मला खत टाकायचं आहे किंवा जिथं केसरी रंग आहे त्याच ठिकाणी मला खत टाकायचं आहे. मी स्काउटिंग पॉईंट टाकतो ते एरियामध्ये जायचं आणि तिथं खतं टाकायची, त्यामध्ये तिथं द्यायची नाही. ठिबक असेल तर ठिबकनुसार कृती करतो आणि त्याची संपूर्ण माहिती. जसं नायट्रोजन मॅप आहे, इकडं फॉस्फरस, पोटॅशचा मॅप तुम्हाला दिसतोय की गडद हिरवा रंग त्या ठिकाणी अतिशय उत्तम आहे, लाल रंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कमतरता आहे ते आपण तुम्हाला. नेक्स्ट स्लाइड प्लीज. डिसीजचं जे फोरकास्टिंग सांगतो की तुमच्या शेतामध्ये तर रोग येणार आहे पण आजूबाजूला किती पसरला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती. जसं कोरोनामध्ये आपण काय केलं, क्वारंटाईन केलं स्वतः, म्हणजे रोग तर बाहेर पसरला आहे मग स्वतःला आयसोलेट करून घ्या. मग आपण पहिले घर बंद केलं, मग कॉलनी बंद केली, मग गाव बंद केलं, मग तालुका बंद केला. आता तो पसरतोय, त्याला थांबायचं असेल तर त्या ठिकाणी अडथळे असले पाहिजे. तर तसा तुमचा जो डिसीज आहे त्या डिसीजचं स्प्रेडिंग कसं चालतं याचा संपूर्ण अनुभव याच्यातून आपल्याला येतो. आम्हाला ते मेजरमेंट येतं, त्यानुसार किती टक्के तो तुमच्या इथे येऊ शकतो, किती सेव्हिटी याची संपूर्ण माहिती आपण इथे देतो. वेदर फोरकास्टिंगमध्ये काय वातावरणात बदल होणार आहे 15 दिवसाचा अचूक अंदाज आपण त्या ठिकाणी देतो आणि क्रॉप रोटेशन काय केलं गेलं पाहिजे याची संपूर्ण प्लॅनिंग आपण तिथल्या अवस्थेनुसार आपण तिथे देतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. टोपोग्राफी ही सांगितलं जसं मातीचं परीक्षण आहे, जमिनीचं स्ट्रक्चर कसं आहे, ऑर्गॅनिक कार्बन कसा, ऑर्गॅनिक मॅटर कसं उपलब्ध आहे याचे मॅप्स आहेत. नेक्स्ट स्लाइड. वॉर्निंग कशा जातात तर या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वॉर्निंग अलर्ट दिले जातात. डिसीजचे अलर्ट दिले जातात, त्यानंतर तुम्हाला इरिगेशनचे अलर्ट दिले जातात, पेस्ट अँड डिसीज कंट्रोलसाठी दिले जातात. अशा पद्धतीचा मेसेज प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलमध्ये दिला जातो. नेक्स्ट स्लाइड. हे असे वेगवेगळे अलर्ट जे आहेत ते तुम्हाला दिले जातात, त्याच्या वेगवेगळ्या माहिती येतात
काय करायचं हे सांगितलं जातं. हे क्रॉप कॅलेंडर आहे, त्यामध्ये तुमच्या सगळ्या शेतीसाठीच्या पूर्ण बहारामध्ये काय काय केलं गेलं पाहिजे याची संपूर्ण माहिती इथे घेता येते. नेक्स्ट स्लाइड. हे त्याचं पूर्ण कॅलेंडर, त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. डिसीज आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही एक अजून सुविधा दिलेली की फोटो काढून तुम्ही तो फोटो अपलोड जर केला तर तो कुठला रोग आहे याची संपूर्ण माहिती शास्त्रोक्त डिटेल तुमच्या अवगत असलेल्या भाषेत तुम्हाला मिळते आणि त्यावरती नेमकं काय केलं गेलं पाहिजे, कशामुळे निर्माण झाला आणि काय केलं गेलं पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण यातून देतो. जसं स्काउटिंग पॉईंट सांगितला अशा पद्धतीने GPS लोकेशन तुम्हाला मिळतं, त्या ठिकाणी त्याचा मेसेज येतो आणि तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे शोधायला जायची गरज नाही, अतिशय सोपं केलंय आणि मोबाईलमध्ये दिसतंय. नेक्स्ट स्लाइड. या हार्वेस्टिंग प्लॅनिंग आहे, बाकी इतर गोष्टी आहेत. हे वेगवेगळे आपले ऑटोमायझेशनसाठीचे इंटरलिंक्स आहेत. नेक्स्ट स्लाइड. हा असा डॅशबोर्ड आहे. आता मी तुम्हाला लाईव्ह मॉनिटरिंग दाखवतो. तर हे आता आपण शेतात करतो काय काय माहिती मिळते, कशी मिळते हे तुम्हाला मी बिजवे साहेबांच्या प्लॉटमधली जी काय ओळख आहे किंवा जसं आपण मॉनिटरिंग करतो त्यांचं शेत इथं कसं दिसतं ते आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझे सहकारी गौरव बिजवे याचं लॉग इन करतात. तोपर्यंत महत्त्वाचं की या प्लॅटफॉर्ममधनं मिळणारी जी माहिती आहे ती रोज मोबाईलमध्ये उपलब्ध करून देतो आहे आणि सोबतच माझ्या पिकाचं आरोग्य कसं चाललेलं आहे ते वहन करतंय का, आणि जे त्याला खायला देतोय ते खातंय का, किती टक्के खातंय, त्याला खायला त्याला बसतंय का ते, आणि पचून त्याचं उत्पन्नाची क्वालिटी वाढते की नाही वाढते पण संपूर्ण माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देतोय. आता ही सगळी माहिती तुम्हाला मिळते का? आपण शेती करतोय, आपलं माती परीक्षण कोणी कोणी किती वर्षापूर्वी केलंय, कोण दर सीझनला करतं नाही, कारण आपण ते प्लॅनिंग करत नाही. त्यामुळं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या घडत नाही का, तर त्याचे सोर्सेस नाही. आम्ही सगळं करत आहोत. माझ्या गावात जर एक माती परीक्षणाची लॅब असेल आणि ती माझ्या अफोर्डेबल कॉस्टमध्ये असेल, 100-200 रुपयात मला माती परीक्षण करून मिळत असेल तर मी दर महिन्याला करायला तयार आहे ना. पण मला ती सुविधाच नाही आणि सुविधा जी आहे ती ॲक्युरेट नाही आहे, म्हणून मी हे करू शकत नाही. या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण इथे देतोय. तर पहिल्यांदा आपण बघूया नॉर्मलाइज डिफरन्स म्हणजे त्याला व्हेजिटेटिव्ह इंडेक्स सिरिया. हे काय दाखवतं की तुमच्या पिकाचं आरोग्य कसं आहे, ते प्रकाश संश्लेषण क्रिया करतंय, त्याची आत्म ताकद किती आहे, त्याची रोगप्रतिकारक क्षमता किती आहे, त्याला कुठल्या प्रकारचा ताणतणाव आहे का याची संपूर्ण माहिती म्हणजे पिकाच्या आतल्या ताकदीचा इंटरनल पॉवर ज्याला म्हणूया त्याची आत्मिक ताकद जी आहे जी बघण्याला दिसत नाही. जसं मी आहे, माझ्या शरीरात ताकद किती आहे हे तुम्ही मला बघून नाही ठरवू शकत, आकलित नाही होत. तसंच आपल्याला झाडाकडे बघून समजायला येत नाही, मात्र हे आतली ताकद दाखवतो. 90 to 95% पर्यंत व्हेजिटेशन आहे. 90% तुम्हाला दिसतं बघा, एक 60 रंग हिरवा म्हणजे ती 95% हेल्दी आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा रोग नाही, कुठलाही त्रास होऊ शकत नाही. आता रोग मला बघायचा आहे, मग नेमका रोग कुठून येऊ शकतो का, येतोय का, तर त्यासाठी इले आहे इनहान्स व्हेजिटेटिव्ह इंडेक्स नावाचा एक मॅप आहे की ज्यातनं आपल्या पिकात कुठल्या ठिकाणी रोग येऊ शकतो याची इतंभूत माहिती आपल्याला तिथे मिळते. सुदैवानं बिजवे साहेबांनी जसं सांगितलंय तसं सगळं फॉलो केलेलं आहे, कारण टाळी ही 2 हातानं वाजते. साहेब मी हे सगळं ज्ञान तुम्हाला देणार, डॉक्टरनं तपासलं, रोग निदान केलं, त्याच्यावरच्या गोळ्या देऊन दिल्या, तुम्ही त्या गोळ्या विकत घेतल्या किंवा गोळ्या तुमच्या हातात दिल्या, ह्याच्या तुम्हाला खाल तर बरे व्हाल, खाणारच नाही तर बरे होणार नाही. जेवढा महत्वाचा माझा रोल आहे तेवढाच महत्वाचा कास्तकाराचा रोल आहे. कास्तकारांना त्याचं काम अतिशय चोख केलं, त्यामुळे कुठेही तुम्हाला रोग दिसत नाही. हे लाईव्ह आहे, हे लाईव्ह आहे. 22 जे आहे हे लाईव्ह तुम्हाला तिथे मॉनिटरिंग मिळते. त्यानुसार या कॉर्नरला कोपऱ्यात बघा छोटीशी ती जागा आहे, तिथं त्याची झाडं वीक आहेत, तर त्या ठिकाणी त्याचं व्हेजिटेशन अतिशय कमी आहे. बॉर्डरला बघा कलर 5-5 mm मध्ये म्हणजे 5-5% मध्ये आपण त्याचे चेंजेस बघतो. तर त्या पद्धतीने त्याच्या सगळ्या गोष्टी गुड व्हेजिटेशन मध्ये येतात. ओव्हरऑल कुठून रोग येऊ शकतो, कदाचित या कॉर्नरपासून जो हलका हिरवा रंग आहे तिथून कदाचित येऊ शकतो, ती काळजी त्या ठिकाणी घ्यायची. सोबतच आता आपण बघू झाडाचा उंच येतोय का, सॉइल अँड वॉटर ऍक्टिव्ह म्हणजे झाड अन्नद्रव्याचं वहन करतंय की नाही करत. आजची सगळ्यात मोठी अडचण काय माहिती शेतकऱ्यापुढची, मी जे काम केलंय
ते माझ्या झाडाला उपयुक्त आहे की उपयुक्त नाही हे मला तपासता येत नाही. माझं झाड खातंय की नाही खाते, त्याला काही कमी पडतंय का, त्याची श्रीकंबत माहिती आपण दिलेली आहे. त्याच्यातनं या मॅपमधनं साधारण 60 ते 70% दिलेलं अन्न झाड खात आहे. आणि तिथं केसरी रंग दिसतो बघा, तिथं त्याची उचलण्याची क्षमता किती आहे तर 50 ते 60%. आणि जो डार्क लाल रंग दिसतो बघा, जो गडद केसरी रंग दिसतोय त्या ठिकाणी 40 ते 50% माझं खत जे उचललं जात आहे ठीक आहे तेवढं खात आहे. म्हणजे मी जे जेव्हा देतोय त्यापैकी ते पोटभर जेवतोय हे तुम्हाला लक्षात येतं. जिथं पोटभर जेवलं जात नाही तिथं वाढता येत नाही म्हणते, म्हणून आपल्याला ते लक्षात येतं. ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. यानुसार वॉटर वॉच मॅप जो आहे, वॉटर वॉच मॅप मध्ये जर मी गेलो तर त्यामध्ये माझ्या जमिनीतलं पाणी किती उपलब्ध आहे, किती टक्के आहे आणि मला पाण्याची गरज आहे का, तर गरज निळा रंग सांगितला म्हणजे 60 ते 70% मला पाण्याची गरज आहे. वापशावरती मला पाणी ठेवायचंय. मला कशावर पाणी ठेवायचंय, वापशावरती. वापशाचा अर्थ काय माहितीये का, 60% पाणी 40% हवा किंवा जास्तीत जास्त 70% पाणी 30% हवा याचं नियंत्रण मी ठेवत असेल तर माझे जीवाणू वाढणार आहे, तरच माझे तिथे जीवाणू वाढणार आहे. ही गोष्ट आपण इथे मेंटेन करतो त्या पद्धतीने आहे. त्याची संपूर्ण माहिती त्या कॉर्नरला बघा पाणी कमी आहे, त्या ठिकाणी पिकाची वाढ कमी आहे, त्या ठिकाणी पाणी कमी आहे, तिथे 40 ते 50% पर्यंत पाणी आहे, तिथं थोडं पाणी कमी पडतंय, तिथं त्याची चुनखडीची जमीन आहे, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी होते किंवा तिथे ती जागा कमी दिसते, ही माहिती तिथे मिळते. त्यानंतर पिकामध्ये पाणी किती, क्रॉप मॉइश्चर मॅप ज्याला आपण म्हणतो की पिकात पाणी किती आहे. कारण कुठल्याही पिकामध्ये 70% पाणी आहे तर त्यातली उपलब्धता किती आहे, आता ते किती धरून ठेवतंय तर त्यामध्ये 30 ते 40% झाडामध्ये पिकामध्ये पाणी आहे, पिकात पाणी आहे. जो डार्क ब्लू कलर दिसतो मधला सेंटर त्या ठिकाणी झाडे हेल्दी आहेत, त्यांच्या उचलन क्षमता जास्त आहे, 40 ते 50% त्यांनी पाणी धरून ठेवलेलं आहे. कॉर्नरला तिकडे कमी आहे वरती, तर पिकात पाणी समजतं म्हणजे त्याने वॉटर कॅपॅसिटी त्याची किती आहे हे आपल्याला तिथं लक्षात येते. ॲडिक्वेट रूट झोन म्हणजे मुळं किती वाढतात आणि त्याची कार्यक्षमता किती याची सुद्धा ओळख आपल्याला इथे मिळते की मुळं किती काम करतात. आजपर्यंत तंत्रज्ञानात हे साध्य होत तर मुळं किती काम करतात, झाडाला पाणी घेतात किती टक्के काम करतात तर 44 ते 67% म्हणजे 44% 67% यांच्या बागेतली मुळं काम करता आहे. ही कार्यक्षमता आम्हाला वाढवायची. आमचं जे डिस्कशन झालं त्यानुसार आम्ही त्याच्यावरती आता पाऊस अचानक आला, वातावरणात बदल झाला आहे, त्यानुसार त्याची कार्यक्षमता कमी होते तर ती वाढली पाहिजे हे मला आता इथं समजलं, मी त्यानुसार मी काम करणार. नेक्स्ट त्याच्यामध्ये अजून याच्यावरती तणाव किती येतो, क्रॉप स्ट्रेस मॅप ज्याला आपण म्हणतो की त्याच्यावरती बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस वरती, बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस कुठली आहे का वरती व्हेजिटेशन क्रॉप स्ट्रेस, तर त्यावरती जैविक आणि अजैविक ताण कुठं आहे का आणि तो किती टक्के आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला येते. तर जेवढा गडद हिरवा रंग असेल यामध्ये उलट आहे, जेवढा गडद हिरवा रंग असेल त्या ठिकाणी झाडाला ताण आहे. तो कॉर्नरचा बघितला तर आपण तिथं पीक कमजोर होतो तेवढ्यात, तर त्या ठिकाणी बायोटिक स्ट्रेस आहे, त्याच्यावरती खाली थोडीशी बायोटिक स्ट्रेस आहे याची संपूर्ण ओळख आपल्याला येते. कॅनोपी वाईज जर प्रकाश संश्लेषण क्रिया करतंय का, फोटो लाईट कॅप्चर डीप लाईट कॅप्चर म्हणजे प्रकाश किती ते घेतंय आणि त्यातनं किती टक्के प्रकाश संश्लेषण क्रिया ते करतंय याची संपूर्ण माहिती आपल्याला येते. गडद हिरवा रंग म्हणजे जास्त प्रकाश संश्लेषण क्रिया होते, जसजसा रंगाचा कलर कमी होत जातो, शेड कमी होते. 75 ते 80% गडद हिरव्या रंगात आहे, खालच्या याच्यात 70 ते 75 आहे, पिवळ्या रंगामध्ये साधारण 60 ते 65% पर्यंत असा पिकाचा उचल प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये होतोय ही माहिती मिळते. आता खाली ही झाली सगळ्या वेगवेगळ्या इंडायसेस नुसारची माहिती. खाली आल्यानंतर हायपरलोकल वेदर मिळतोय तुम्हाला इथं, तुमच्या बागेतलं तापमान किती, वातावरणातलं प्रेशर किती आहे, ह्युमिडिटी त्याचे टक्के किती आहे, पाऊस किती पडलाय, विंड डायरेक्शन काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे VPD व्हेपर प्रेशर डेफिसिट की जर VPD 1.5 वर असेल तर जर आपण पिकाला पाणी दिलं तर ते पिकात ऍब्सॉर्ब होतं, मुळं ते घेतात नाहीतर घेत नाही. त्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे मिळते. आणि UV इंडेक्स विकिरणांची संख्या किती आहे हे सुद्धा आपल्याला इथे मिळतं. रेन फोरकास्टिंग, वेदर फोरकास्टिंग इथे येतं. AI नुसार तुमच्या पिकाचा स्कोर काय आहे, खाली AI नुसार तुमच्या पिकाचा स्कोर काय आहे याची संपूर्ण माहिती तिथे मिळते. आणि खाली स्मार्ट इरिगेशन शेड्यूल केलेलं आहे
की 29 मेला पाण्याची गरज आहे का, तर नाहीये. किती दिवसाचं पीक झालंय, 148 दिवसाचं पीक झालंय. त्याच्यावरती कुठल्या स्टेजला स्पर व्हेजिटेशन मध्ये आहे, वॉटर रिक्वायरमेंट आहे का, तर नाहीये, 0% आहे. सध्या जमिनीत पाणी किती उपलब्ध आहे त्याचं पर्सेंटेज म्हणतो ETO, म्हणजे जमिनीतलं पाणी किती उत्सर्जित होतंय आणि झाडातलं पाणी किती उत्सर्जित होतंय याचा संपूर्ण आकडा आपल्याला येतो. याच्या आधारे याचं स्मार्ट इरिगेशन शेड्यूल होतं. याच पद्धतीने याचं फर्टिगेशन शेड्यूल होतं. खालचा जमिनीतला 1 मीटर पर्यंत आपण जमिनीतला ओलावा इथं बघतो. त्याची ॲक्युरेसी 95% आणि अबव आहे. 0 सेंटीमीटरला 88% पाणी आहे आणि 48 सेंटीमीटरला 83.4% पाणी आहे. सोबतच जमिनीचं तापमान आपल्याला लक्षात येतं. 0 सेंटीमीटरला 32.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आहे आणि 54 सेंटीमीटरला 30.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. संत्र्याची मुळं जे काम करतात ही तुमच्या 15 डिग्री पासून तर 32 डिग्री पर्यंत कार्यक्षम असतात. आपण थोड्या वेळापूर्वी रूट ऍक्टिव्हिटी बघितली, 44 ते 65% पर्यंत काम करते. ठीक आहे. तर जसं तापमान वाढतं तसं त्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे त्याची कार्यक्षमता कमी होत जाते आणि 32 डिग्री क्रॉस करून गेलं तर तिथून त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. ते तिथे दिसते वातावरणात जमिनीचं तापमान त्या ठिकाणी बदललेलं आहे. सोबतच खाली त्याची ग्रोथ स्टेज काय आहे ते दिसतं आणि पूर्ण महिन्याचा अहवाल त्यानं कसा कसा त्याच्यामध्ये वाढ झाली नाही झाली, पाणी कधी पडलं, पाऊस किती पडला, किती प्रेसिपिटेशन झालं, याची इतरभूत माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. या संपूर्ण प्रॅक्टिस मधनं आपण पहिली कमीत कमी रासायनिक घटकांचा वापर आपण त्या ठिकाणी करतो. कमीत कमी रासायनिक औषधांचा वापर आपण तिथे करतो आणि जी औषधं सांगितली जातात ती तुमच्या इथे उपलब्ध आहेत नाही आहेत त्यानुसार त्याचं नियोजन केलं जातं आणि त्याची इफिशियन्सी जी आहे, ज्या औषधांची कार्यक्षमता 90% पेक्षा जास्त आहे तीच औषधं इथे सांगितली जातात. त्यामुळं एखाद्या रोगासाठी एखादीच फवारणी करावी लागते आणि खताची रिक्वायरमेंट जी आहे ती आपण पाण्यात विरघळून देत असतो. त्याचं एक वेगळं तंत्रज्ञान आपण इथं काढलंय आणि त्याचं संपूर्ण मोजमाप जे आहे डेली बेसिसला आपण इथं करतोय की आज हे खत दिलं किती बदल झाला नाही, झाडांना घेतलं नाही घेतलं यानुसार आपण ते आहाराचं नियोजन केलं. त्यामुळं बिजवे साहेबांच्या म्हणण्यानुसार मागच्या त्यांच्या 10 वर्षाच्या अनुभवानुसार या वर्षाचा मान जो आहे तो त्यांचा अतिशय उत्तम आहे. योगायोगानं बिजवे साहेब आपल्या समोर आलेले आहेत, म्हणजे आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचं मनोगत माझं पूर्ण झाल्यानंतर ते नक्कीच व्यक्त करतील याचं शेतकरी म्हणून. पण ज्यांनी प्लॉट बघितला, आपल्या इथले बरीचशी मंडळी त्या प्लॉटला व्हिजिट करायला आलं की आपल्या डोळ्यानं तुम्ही ते बघितलं असेल. त्यांच्या प्लॉटपासून साधारण 10 किलोमीटरच्या टेरिटरीमध्ये कोणाचाही प्लॉट सेटिंग झालेला नाही. आंबे बहारमध्ये त्यांचा एकट्याचा प्लॉट तिथं आहे. वातावरण तर सारखंच आहे. त्यांनी तंत्रज्ञान वापरलं म्हणून सेटिंग झाली. एकसारखी साईज आहे. एका झाडावरती त्यांच्या आम्ही जी मोजली ती 1000 ते 1200च्या दरम्यान सरासरी फळसंख्या आहे. कमीत कमी 700-800 फळसंख्या त्यांच्याकडे आहे. 1200 झाड आहे, 8 एकराचा प्लॉट आहे. आतापर्यंत त्यांचा उत्पादन खर्च दर वर्षापेक्षा साधारण 50 ते 60% झाला आहे. ही एवढी बचत त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये आतापर्यंत घडलेली आहे. बाकी इतर गोष्टी तेच तुम्हाला सांगतील, त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकाल. तर असं हे तंत्रज्ञान आहे. मोबाईल बंद बघता येतं, लॅपटॉपमध्ये बघता येतं, आपल्या मराठी भाषेत बोलता येतं, समजता येतं. संपूर्ण हँडहोल्डिंग इथं दिली जाते. सायंटिफिकली आपण या सगळ्या गोष्टी करतो आणि डोळसपणे शेती करतो. माझ्या शेतीला काय गरज आहे, माझ्या पिकाची काय गरज आहे त्यानुसार आपण कार्य करतो. म्हणून आपण यशस्वी 100% होऊ शकतो. ही आणि त्याची ओळख आपण इथं दाखवली. त्यामुळं या संपूर्ण प्रगतीला अजून वाढवण्यासाठी आपल्या सर्वांची साथ आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. 1 एकरासाठी म्हणूनचा आमचा जो खर्च आहे तो 7,500 रुपये आम्ही घेत असतो. पण देशमुख साहेबांनी इथं आम्हाला बोलवलं आणि सांगितलं आमच्या कास्तकाराला ही संपूर्ण तंत्रज्ञान तुम्हाला माफक दरामध्ये द्यावं लागेल. यामध्ये तुम्हाला काही करता येईल का ते बघा. तर नेचर्स म्हणून त्यांची जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे किंवा त्या माध्यमातून जे काम करतात यांच्या माध्यमातून जे शेतकरी इथे येतील यांच्यासाठी एकरी 1 वर्षाचा खर्च हा 5,000 रुपये आहे. ज्यामध्ये मिनिमम आपण 20% उत्पादन वाढीची हमी देतोय. 30% तुमचं उत्पादन खर्च कमी होईल याची हमी त्या ठिकाणी आम्ही देतोय. त्याचं जर गणित बघितलं तर साधारण सरासरी संत्र्याच्या 1 एकराचा खर्च हा 70,000 ते 1 लाखापर्यंत आहे.
सरासरी आता तो आपण 30% कमी करतो, म्हणजे 70,000 रुपये, म्हणजे 1 लाख रुपये खर्च असेल तर 70,000 रुपये, ज्यांचं 70,000 आहे त्याच्यापेक्षा अजून 30% कमी एवढा खर्च आपण त्या ठिकाणी कमी करतो आहोत. सोबतच कसा कमी करणार तो सांगितलं आहे तुम्हाला महाराज. आणि सोबतच उत्पन्न जे वाढवतंय त्यामध्ये नुसतं उत्पन्न क्वांटिटीनं नाही वाढत तर क्वालिटीनं वाढतंय. म्हणजे आज समजा 65 किंवा 70 दाणी माल जर असेल तर त्याला काय दर मिळतो ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि 96 आणि 110 दाणी माल जर तुमचा असेल तर त्याला काय दर मिळतो हाही तुम्हाला माहिती आहे. तर बेजवे साहेबांची इथे सरासरी 75 ते 80 दाणी माल राहणार आहे. किती? 75 ते 80 व्यापाराला दिसते म्हणून दर मागच्या 15 दिवसापासून कितीतरी व्यापारी त्याच्या मागायला लागले. तर क्वालिटी मधला बदल ज्याला म्हणतात ते तुमची एकसारखीच आहे. परत माल किती निघणार, व्यापारी तुमचा दर किंवा मालाचा दर कसा ठरवतो की ज्याला समोर विकायचा आहे. तुमच्याकडं जर 80% माल हा 113 120 दाणी बसत असेल तर तो तुम्हाला किती दर देईल? तो 15 रुपये 14 रुपये 15 रुपयापर्यंत दर देईल. तुमच्याकडे 50% माल हा समजा 80 दाणी किंवा 90 ते 100 दाणीमध्ये असेल तर तो 20 रुपयाचा दर तुम्हाला देतो. तोच माल तुमच्याकडे 80 ते 90% माल समजा आपला जो असेल तो 80 ते 70 ते 80 दाणी माल 80 दाणी माल बसत असेल, 80% असेल तर तुम्हाला दर किती देऊ साहेब? नक्की 35 ते 40 देईल ना. कारण तोच माल त्याचा महाग विकला जाणार आहे. त्याचा माल महाग विकला जाईल तर तुम्हाला पैसे देईल ना. आपली अपेक्षा की आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजे, माझ्या मालाला चांगला दर मिळाला पाहिजे, पण तो विकला जाईल. विकत घेताना मला एक गोष्ट सांगा, आपण उलट करूया. प्रत्येक जण बाजारात जातो, फळं विकत घेताना आपण कुठली फळं घेतो? खराब झालेली रोगी डागी फळं घेतो का? बरं, रोगी डागी मालाचा रेट मार्केटमध्ये काय असतो तुम्ही विकत घेतात त्यावेळेला? चांगल्या मालाच्या पेक्षा जास्त असतो का? बरं, एका बाजूला छोटा संत्र ठेवला, छोटा संत्रा, एका बाजूला मोठा संत्र ठेवला. विकणारा तुम्ही विकत घेता, तर विकत घेताना आपला हात सहज कुठं जातो? मोठ्याकडे जातो. तर मोठ्याकडे गेल्यानंतर त्याचा दर छोट्यापेक्षा महाग असतो का कमी असतो? बरं, तुम्ही मोठ्या मालाला पैसे देता, संत्रा त्याला खाल्ल्यानंतर कापड गळत लागणार नाही. छोटा संत्रा वेगळा लागतो, मोठा संत्रा वेगळा लागतो का? मग जर मी माल विकत घेताना माझा प्रेफरन्स हा चांगल्या क्वालिटीच्या मालाकडे आहे तर मग मी विकत असताना माझी क्वालिटी तर त्या एक असतं, मला जर चांगला मिळेल. तुम्ही जे सांगता ते कधी बसणार नाही ना. नाही बसेल नसेल. मला एक सांगा, आज प्रत्येकाला कोविड नंतर ही गोष्ट तर माहिती आहे की मी क्वालिटी आउटपुट काढलं पाहिजे, रेसिड्युअल काढलं पाहिजे आणि एक्सपोर्टची रिक्वायरमेंट भरपूर आहे. हो बघा, आज संघामध्ये एक्सपोर्टची रिक्वायरमेंट अजिबात नाही आहे. कारण अर्ध जग हे थंड प्रदेशात राहतं. बरोबर. आणि हे आंबट चिकट वावड असते ना, काय नाही. म्हणून आता जी काही व्हेरायटी आपल्याकडे आहे नागपूरची, ती प्रामुख्याने ट्रॉपिकल एरियामध्ये खाल्ल्या जातात. हे त्याचं आपल्या इकडचे इथले लोक श्रीमंत झालेले जास्त भावाने घेतीलही. तर मला वाटतं याच्याकडे जाण्यापेक्षा आपलं प्रायमरी जे आता आपण बोलत आहे त्यावरती आपण फोकस करूया. आता जो काही डाटा एआयच्या मार्फत आपल्याला उपलब्ध होणार आहे हा ऑलमोस्ट 1,00,000 जास्त आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी उत्पादनाच्या संबंधाने करता येणार आहे. बरोबर. आता याच्यातले एक्सपर्ट तुम्हीच आहेत, तर यातले काही लिमिटेशन सुद्धा आपल्याला माहीत असतील, त्याच्यावर जरा आपण भरतो. ॲक्युरसी 95% सांगितलं आणि यामध्ये कमीत कमी 11 उपग्रह आपण वापरतोय. तर यामध्ये या तंत्रज्ञानाला असलेली अडथळे आतापर्यंत काय होते की ऑप्टिकल डेटा म्हणजे चित्राच्या स्वरूपातला डेटा आपल्याला मिळत होता. ज्यामध्ये ढगाळ वातावरण जर आलं तर खालचं चित्र मिळत नव्हतं आणि ते जर ढगाळ वातावरण नियंत्रित राहिलं तुमचं कंटिन्यू जर राहिलं तर त्या ठिकाणी काय बदल घडतोय हे आपल्याला माहिती घेता येत नव्हती, त्याची माहिती घेता येत नव्हती. त्यामुळे हे तंत्रज्ञानाचा विस्तार जो आहे तो मोठ्या वर्षात झाला नाही. मात्र आता जे आपण डेटा वापरतो वेगवेगळ्या 11 प्रकारचे जे सॅटेलाइट्स आपण वापरतो त्यामध्ये काही ऑप्टिकल डेटा जे सॅटेलाइट्स आहेत, काही रडारच्या माध्यमातून माहिती
उंच मायक्रोवेव्हच्या माध्यमातून जाणारी माहिती घेणारे उपग्रह आहे की ज्या वेळेला ढगाळ वातावरणामुळे ऑप्टिकल डेटा मिळत नाही त्यावेळेला आपण रडार डेटा बोलतो, त्यातनं कन्सिडरेशन करतो इमेजचं. ज्या ठिकाणी रडार काम करत नाही त्या ठिकाणी आपण मायक्रोवेव्हची इमेज अनालिसिसचा वापर करतो. मायक्रोवेव्हला कुठल्याही प्रकारची क्लाउडची गरज पडत नाही, कुठलं पेनिट्रेशन कुठेही ते करू शकते हे सगळ्यांना माहिती. त्यामुळं जी अडचणी होत्या यातनं आपण मार्ग काढला, कारण ॲक्युरेसी जर तेवढी दिली तरच आपण त्याला सस्टेनेबली पुढे नेऊ शकतो. रोजचं ऑब्झर्वेशन खूप जास्त गरजेचं आहे किंवा दर 24 तासातलं ऑब्झर्वेशन हे मला गरजेचं आहे. त्यामुळं जे लिमिटेशन या तंत्रज्ञानाला होते ते आपण काढून टाकलेले आहे डेटा रिसिव्हिंगच्या हिशोबाने. दुसरी गोष्ट, यामध्ये IoT इन्स्टॉल केले, म्हणजे इंटरनेट शॉटिंग सेन्सर लावले आपण दोन डोळ्यांना पाहतोय, एक उपग्रहाचं पाहतोय, दुसरं IoT सेन्सरच्या माध्यमातून पाहतोय पाण्याच्या नियोजनासाठी. त्यामुळे तो जो काही डेटा तिथे घेतो समजा याला इंटरनेट ही कनेक्टिव्हिटी वातावरणातल्या बिघाडामुळं जर IoTच्या बाबतीत चाललंय, ते सेन्सर जमिनीत लावले, त्या ठिकाणी जर तुमचा सेल्युलर डेटा गेला म्हणजे मोबाईल टावर बंद पडले तरच त्याच्यात येणारी माहिती थांबते आणि आता त्याला कुठलीही अडचण नाही. वाऱ्यामुळे आपल्यावरती ताण आला किंवा झटका बसला तर आपलं शरीर पहिले काय करतं, पहिले हृदयाची गती, रक्ताची गती एकतर वाढवतं किंवा कमी करतं, बरोबर आहे. तो रिस्पॉन्स जसा मी आधी दाखवलं की माझ्याजवळ तंत्रज्ञान आहे, पिकात रक्ताचा प्रवाह कसा होतोय हे मी तिथं तपासू शकतो. दुसरी गोष्ट, त्याची हेल्थ इंडेक्स, त्याच्यावरती ताण कुठं पडतोय हे मी तिथं तपासू शकतो. म्हणजे वातावरणामुळे होणारा जो इम्पॅक्ट आहे तो मला इथं लक्षात येतो. त्यानंतर कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट झाला हे मी शेतकऱ्याच्या माध्यमातून समजून, कारण हे दोन हात आहेत, दोन चाक आहेत. त्याचं सगळ्यात मोठं लिमिटेशन असं आहे की मी जी माहिती प्रोसेस करून तुमच्यापर्यंत पोहोचवली त्या माहितीप्रमाणे जर तुम्ही काम केलं नाही तर याचा आउटपुट येणार नाही. सगळ्यात मोठं त्याने फार्मर अडॅप्टिव्हिटी एक्झिक्युशनचा लिमिटेशन आहे. टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये सर 95% ज्या वेळेला मी पोहोचतो त्यातले 95% लिमिटेशन मी कमी करून टाकले. 5% जे लिमिटेशन आहे त्यामध्ये जो सॉइलचा डेटा येतोय, सॉइलचा डेटा म्हणजे आपण माती परीक्षण करतोय त्यामध्ये अजून त्याची ॲक्युरेसी वाढवायची. मी आता साधारण 90% पर्यंत ॲक्युरेट आहे, तर त्यातला अजून 10%चा गॅप आहे. किंवा आपण म्हणूयात जो वातावरणाचा जो डेटा दर तासाला मी ॲक्टिवेट करतो, दर तासाला मी त्याला घेतोय, त्याला मला अजून मिनिटाला 30 मिनिटाला कसा आणता येईल की जेणेकरून त्याची ॲक्युरेसी तिथं अजून वाढेल, त्याच्यावरती आमचं काम चाललेलं आहे. आणि सोबतच बाल्टिक स्पेस किंवा आत्ता की उपग्रहाच्या माध्यमातून नेमका रोग कुठला आहे हे नाही ओळखू शकत आहे, हा ओळखू नाही शकत आहे उपग्रहाच्या माध्यमातून. त्यासाठी मला चित्राची गरज आहे, म्हणजे मला फोटो काढून जर त्यांनी पाठवला तर मी त्याची ओळख देऊ शकेल. मी आता तुम्हाला हे सांगतो की या 4 पैकी कुठला तरी एक रोग तुमच्या इथे येऊ शकतो सायंटिफिक डेटानुसार, म्हणजे वातावरणातली परिस्थिती, टेम्परेचर, ह्युमिडिटी, स्पीड, क्रॉप स्टेज यानुसार सायंटिफिक डेटानुसार जे रोग तुमच्याकडे येऊ शकतात त्याची प्रॉबॅबिलिटी किती मॅच होते. 99% मॅच झाली की मी अलर्ट तुम्हाला देतो या 4 पैकी एक रोग तुमच्याकडे असू शकतो, तर तो नेमका कुठला हे मला उपग्रहाच्या माध्यमातून शोधणं कठीण जातं. पण हे सोपं आहे मला ड्रोनच्या माध्यमातून. ज्या दरम्यान आपल्याला जर तुम्ही मोठ्या प्रमाणात आपण संयुक्तिक शेती करू त्यावेळेला ड्रोनची इमेज मी घेतो, मल्टीस्पेक्ट्रल इमेज, त्यातनं मला प्रत्येक झाडाचं प्रत्येक फळाचा कुठला रोग येईपर्यंतची माहिती घेता येईल. त्याचं सिंक्रोनायझेशन या प्लॅटफॉर्ममध्ये आहे. ड्रोनची इमेज जर मला मिळाली तर त्याचं प्रोसेसिंग करून मी आयडेंटिफाय करून देऊ शकतो. पण अजून तरी उपग्रहाच्या माध्यमातून मी रोगाचं एक्झॅक्ट आयडेंटिफिकेशन नाही होऊ शकत, हे माझं लिमिटेशन आहे. संभाव्य बाजारांमध्ये मोठ्या क्वालिटीचा माल येऊन राहिला, मार्केट्स जे आहे त्याचंही दिलेलं आहे सर, मार्केट लिंकेजेस आपण दिलेलं आहे. पुण्या मार्केटमध्ये संत्र्याचा कुठल्या क्वालिटीचा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर या मालाला पितळ आणि तो बाजार समितीचा म्हणजे जो सरकारी दर जाहीर केला जातो आणि इंटरनॅशनल मार्केटचा जो आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी तर त्यामध्ये काम चाललं आहे. कारण तो थोडासा सिक्युअर आणि पब्लिक इन्फॉर्मेशन असल्यामुळं ते आपण गव्हर्नमेंट सोबत बोलतोय, लिंकेजेस करतोय, त्यावरून आपण नक्कीच येत्या भविष्यात 2 वर्षामध्ये आपण ही आवक सुद्धा तिथं दाखवू शकतो.
मग मी कल्टिवेशन दाखवू शकतो, इंट्रोडक्शन इन्स्पेक्शन करू शकतो. तुमच्या आजूबाजूला त्या मार्केटच्या आजूबाजूला कुठल्या पिकाचं किती येत आहे याचं एस्टिमेशन मी देऊ शकतो आणि कुठल्या दिवशी कुठला तुटतोय हे सुद्धा मी सांगू शकेन. म्हणजे मला बॉस्टन टी पार्टी करायला नाही लागली पाहिजे. बरोबर. कारण तुम्ही इन्कम वाढवताय तर अतिउत्पादनाने माझ्या अतिउत्पादनाचा प्रश्न निर्माण होईल का पुढे चालून? हा होईल ना. म्हणजे फूड प्रोसेसिंग हा एक प्रकार असतो सर. फूड प्रोसेसिंग हा एक प्रकार असतो म्हणून मी सांगितलं संयुक्तिक मी करतोय. तुमच्या इथं उत्पन्न क्वालिटी वाढलं याचं संपूर्ण उदाहरण सह्याद्री फार्मर प्रोसेसर कंपनी नाशिकची माहिती तुम्हाला. गोष्ट आहे त्यांनी काय केलंय प्रोसेसिंग केली सगळ्या गोष्टीचं. उत्पादन मालाची पण क्षमता घडवून ते सुद्धा सरकारचा ज्याच्यात हात नाही त्याच्यात टाकतात. त्यामुळं ही गोष्ट करू शकतो आपण नक्कीच. पण पहिलं पाऊल तर घेतलं पाहिजे सर. उत्पादन ज्या दिवशी वाढत त्यानुसार लोकसंख्याही वाढते. नमस्कार, मी एस बी रोडे. माझा प्रश्न हा आहे, आपण जे सांगितलं फार चांगली गोष्ट आहे, आज फार आवश्यक आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने. आणि आज आपण कॉस्ट जे सांगितली 5,000 किंवा 7,000 रुपये, 5,000 रुपये तुमच्या सगळ्यांसाठी 5,000 रुपये 5,000 धरू आपण. आणि याच्यासाठी आपल्याला सेन्सर वगैरे जमिनीमध्ये लावावं लागतील. ज्या शेतकऱ्यांकडे आपण घेणार सेन्सरची किंमत मी नाही सांगितली. हा बोला. तेच विचारतो मी की ज्या शेतकऱ्यांना हे घ्यायचं आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सेन्सर आपल्याला लावावं लागतील. काहीतरी टावर उभारावं लागेल. एकच करावं लागेल. काय असो पण याच्यासाठी येणारा एक्सपेंडिचर काय होणार आहे? वन टाइम असेल तर ते मेंटेनन्स काय हे पण आपण सांगावं. अतिशय उत्तम प्रश्न आहे. मातीच्या प्रकारानुसार आता हे तंत्रज्ञान इथं आपण हळूहळू विकसित करतोय. समजा 100 शेतकरी किंवा तुमच्याजवळ 5 एकर क्षेत्र आहे तर ते 5 एकरापैकी एका हेक्टरमध्ये 2.5 एकरासाठी एक सेन्सर एकदाच लावायचा आहे. IoT सेन्सर जो आहे तो एकदा लावायचा आहे. त्याची वन टाइम कॉस्ट जी आहे ती 20,000 रुपये आहे. वन टाइम कॉस्ट 20,000 रुपये आहे. याचं आयुष्य वॉरंटी जी आपण दिलेली आहे काही जरी तांत्रिक बिघाड त्याच्यात झाला तर 5 वर्षात आम्ही त्याला पीस टू पीस नवीन देणार. ती वॉरंटी 5 वर्षाची. 5 वर्षानंतर त्याची बॅटरी बदलावी लागते. त्याचा खर्च 800 ते 900 रुपये आहे. ठीक आहे बॅटरीची कॉस्ट. आणि याचं आयुष्य जे आहे ते 25 वर्ष आहे. 25 इयर्स. एकदा विकत घेतलं तर 25 वर्ष तुम्ही त्याला वापरू शकता, त्याला काहीही होणार नाही. हे सोलरनं चालतंय. ठीक आहे. एका हेक्टरची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी येते. त्याच्या आधारे आपण संपूर्ण ऑटोमायझेशन जे आहे ते करतो. सोबतच याला दर वर्षाला पहिल्या वर्षाचं सबस्क्रिप्शन आपण फ्री देतोय. दर वर्षाला मोबाईलचं सिम कार्ड जे त्याच्यामध्ये आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी त्याचा 700 ते 800 रुपयाचा रिचार्ज किंवा भविष्यात 1,000 रुपयाचा रिचार्ज किंवा कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो. 1,000 रुपयापर्यंतचा रिचार्ज त्यामध्ये तुम्हाला करायचा. या व्यतिरिक्त कुठलाही खर्च त्यामध्ये नाही. हा इन्स्ट्रुमेंट घेतलं त्याला आयुष्य 25 वर्षाचं आहे. 5 वर्षाची वॉरंटी आपण देतोय. 5 वर्षानंतर बॅटरी बदलावी लागते. बॅटरीचा खर्च मी तुम्हाला सांगितला. फिजिकल डॅमेज तुम्हाला होऊ द्यायचं नाही. कोणी येऊन तोडून गेलं, बाहेर तोडून गेलं, काढून गेलं की एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पॅकेजमध्ये सांगतो वेगवेगळं आपण सांगून राहिलो सेन्सर वेगळं हे वेगळं. समजा आपण उदाहरण घेऊया तर 1 हेक्टरसाठी 1 IoT लागतो. तुमच्याकडे 10 हेक्टर क्षेत्र असेल, 5 हेक्टर क्षेत्र असेल, तुम्हाला एकच IoT घ्यायचं. किती म्हणजे एका शेतकऱ्यासाठी 1 IoT कंपल्सरी. मग त्याचं 1 हेक्टर क्षेत्र असू द्या नाहीतर 50 हेक्टर क्षेत्र असू द्या. 1 IoT गरजेचं आहे. ठीक आहे. कारण मला ग्राउंड डेटा त्याचा 1 पाहिजे. आता जे मॉनिटरिंग कॉस्ट आहे जे आपण उपग्रहाच्या माध्यमातून वर्षभर करणार आहोत त्याला 1 एकराचा खर्च 5,000 रुपये. 1 हेक्टरचा खर्च 12,500 रुपये आहे वर्षाला. मग तुमचं 5 हेक्टर असेल तर 5 हेक्टरचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील दरवर्षी. ठीक आहे. एका एकराचा खर्च मी तुम्हाला सांगितलं. IoT तुम्हाला एकच लावावा लागतो. तुमचं 1 एकर असू द्या नाहीतर 100 एकर असू द्या. IoT मात्र तुम्हाला एकच द्यायचं. किती असू IoT कुठं टाकला जातो की ज्या ठिकाणी उपग्रहानुसार सगळ्यात जास्त पाणी व्यवस्थापनाच्या अडचणी काही आहेत
अशा ठिकाणी ते IoT प्लेस केलं तर मग तुमच्या 50 हेक्टरमध्ये किंवा 50 एकरामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुमचा पाण्याचं अडचण किंवा मातीचा प्रकार फार बदलतोय अशा ठिकाणी त्याला टाकलं जातं. त्याला म्हणतात ग्राउंड व्हॅलिडेशन. बाकी सगळं तंत्रज्ञान हे उपग्रहाच्या माध्यमातून जमतं, त्याला कुठलीही अडचण नाही. आता आम्हाला विरू घ्यायचा आहे, तर मग अशा ह्याच्यात तुमचं टेक्नॉलॉजी आम्हाला मदत करते का? करते ना साहेब. आता आपण विद्वेष साहेबांची इथे हेच करतो की आंब्याचा माल उभा आहे, घरावरती आज माल आहे आणि आपण वेगवेगळी तयारी केली आहे. आणि पुढच्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं फ्लॉवरिंग मिळेल, नंतर सेटिंग मिळेल. त्यामुळे तुम्ही अवश्य जाऊन बघा. तो काही आपण करतोय. मी एका त्याच्यावरती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोक बाहेर घेतो. तुम्ही सेंद्रिय पद्धतीने करू इच्छिता ते तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने मार्गदर्शन करेल. तुम्ही मला जैविक पद्धतीने करायचं की जैविक पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही मला सेमी रासायनिक करायचे काय, मला कमी रासायनिक खतं वापरायची, मला कमी औषधं वापरायची, गरजेनुसार वापरायची, त्यानुसार मी तुम्हाला तुम्ही मला 100% केमिकल करायचं, तुम्हाला केमिकल. या तंत्रज्ञानात सगळे बटणं आहेत. तुम्हाला जी बटणं पाहिजे त्यानुसार त्याचे इनपुट तुम्हाला येणार. तुम्ही मला 100% सेंद्रिय सांगा, तुम्हाला 100% सेंद्रिय संत्रा उत्पादित करून देईल की ज्यामध्ये रासायनिक खताचा दाणाही वापरायची गरज नाही. तुमची काम करण्याची तयारी असली पाहिजे. ही समजा आता अमरावती जिल्ह्याच्या विक्रेत्यांकडे पहिल्यांदा आता ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागात जास्त वापरली जाते आणि संत्रा सोडून कोणत्या पिकावर आतापर्यंत जास्त वापरली जाते? आता याचा सगळ्यात पहिला प्रयोग तर आमच्या सरांनी सांगितलं सुरसरांनी, याचा सगळ्यात पहिला प्रयोग भारतातला जो आपण केला तो आपण पवार साहेबांचं जे ट्रस्ट आहे EDT बारामती, म्हणजे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, या ट्रस्टच्या माध्यमातून KDK बारामतीमध्ये ऊसामध्ये ऊस या पिकात आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी 1000 शेतकऱ्यांच्या वर हा प्रयोग गेल्या 3 वर्षापासून चाललेला आहे. त्यातल्या यावर्षी 2023-24 मध्ये आपण 1000 शेतकऱ्यांवरती पूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या टोपोग्राफीमध्ये हे तंत्रज्ञान आपण तिथं दिलं आणि त्यामध्ये ऊसाचं उत्पन्न आपण 45% वाढवून दिलेलं आहे. संपूर्ण 1000 शेतकऱ्यांचं ज्यांचं उत्पन्न 65 ते 70 टन चाललं होतं त्यांचं उत्पन्न आजच्या घटनेला 90 ते 110 टन आहे. ज्यांचं उत्पन्न 70-80 होतं त्यांचं उत्पन्न 120-130 टन आहे एकरी, आणि ज्यांचं उत्पन्न 120-130 होतं त्यांचं 150 ते 160 टनापर्यंत आपण उत्पन्न देऊन पोहोचवलंय. जगभरात याची संपूर्ण ओळख मायक्रोसॉफ्टला करून दिली, त्यानंतर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला करून दिली, जगातल्या सगळ्या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी प्रूव्ह करून दाखवलेली आहे. त्यानंतर हे तंत्रज्ञान आपण पुणे आणि भारतभर वेगवेगळ्या पिकांवरती म्हणजे डाळिंबावरती आपण हे देतोय, केळीत आपण हे देतोय, संत्र्यात देतोय, सफरचंदात देतोय, भाजीपाल्यात देतोय, टोमॅटोमध्ये देतोय, सगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये आपण जगभरात हे देतो आहे. आणि भारतात सगळ्या वेगवेगळ्या जवळपास 5 लाख आमच्याजवळ भारतातले शेतकरी आहेत की जे हे तंत्रज्ञान त्यांच्या पिकासाठी वापरत आहेत. तर त्याच्यात एकच IoT लागेल ना? हो, एकच आहे. आणि जे मॉइश्चर मग आपण समजा आपण ट्रीटमेंट करतो मॉइश्चर दोन डोळ्यानं बघत असं इरिगेशन टाईप तुमचा कुठला, तुम्ही जर फ्लो इरिगेशन करत असाल तर IoTची रिक्वायरमेंट वाढते. पण जर समजा तुमचं ठिबक क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला IoTची रिक्वायरमेंट लागत नाहीच असते. हे प्रत्येक काम पूर्ण होतं कारण प्रत्येक पिकानुसार उपग्रहाच्या माध्यमातून 1 मीटरपर्यंतचा मॉइश्चरचा डेटा येतोय. मी किती टक्के योग्य आहे हे तपासायला मला IoT तिथं लागतं. म्हणजे मी 80% मॉइश्चर दाखवतोय, मला IoT सांगतो 83, तर माझी एरर किती झाली? 3%. किती झाली? 3%. म्हणजे 3%ची सुद्धा नाही झाली, 3 डिजिटची झाली. म्हणजे 0.01% एवढा डिफरन्स तिथं आला आहे. तर ती ॲक्युरेसी तुमच्या शेतामध्ये किती येते हे तपासण्यासाठी तुम्हाला IoT केलेला आहे. मी जे सांगतोय ते बरोबर की चूक हे तपासा तुमच्या जवळ तुम्ही. आणि सगळं डेटा कलेक्शन आहे ते उपग्रहाच्या माध्यमातून हो, म्हणजे वेगवेगळे DI सेन्सर लावा नाही, काही गरज नाही, काही गरज नाही. एकच फक्त IoT तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी टाकावं लागतं. प्रत्येक ठिकाणी IoT टाकायला लागलो ना तुमचं उत्पादन खर्च एवढा मोठा वाढून जाईल. ते पिकापेक्षा IoT तत्व गरज नाही, तेवढी गरज नाही. प्रेडिक्शन मॉडेल असतं सर
एक ग्राउंड व्हॅलिडेशन लागतं की मी ॲव्हरेज जे उपग्रहाच्या माध्यमातून घेतोय त्याचं ग्राउंड लुकिंग म्हणजे जमिनी स्तरावरती त्याचं काय अचूकता आहे ते तपासण्यासाठी IIT आपण टाकतो किंवा 5 महिन्याचं पीक असतं बरोबर पूर्ण तेवढे 4 ते 5 महिन्यासाठी तुम्ही सर्व्हिसेस घ्या तिथे IIT टाकायची गरज नाही. मग तुम्ही सोयाबीन लावा, तुम्ही कापूस लावा, तुम्ही काही लावा, याचं आरोग्यानुसार जर आपण तिथं काही करणार असू तर ते 4 महिन्याचं सुद्धा सबस्क्रिप्शन देतोय ना मी. कारण मी महाराष्ट्रात मला माझ्या देशात मला हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त पसरवायचं आहे. मला पूर्ण देश मिळालेलेच आहेत पण मी प्रयत्न काय करतोय तर माझ्या छोट्यातल्या छोट्या कास्तकारापर्यंत मला तंत्रज्ञान पोचवायचं आहे. त्यासाठी आम्ही आमचा खर्च आम्ही याच्यातनं किती कमवून येऊ यासाठी हे नाही चाललेलं आहे. कारण मी ज्या मातीतनं येतोय त्या मातीच्या कास्तकारासाठी किंवा त्या शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी करू हे आमचं विजन आमच्या कंपनीच्या मालकांचं आहे. आणि त्यातनं जे करतात कमीत कमी दरामध्ये ही गोष्ट देता येईल. मी बाहेर देशामध्ये 1 एकराचे 50,000 रुपये किती 50,000 मी तुम्हाला किती सांगितले काम तेवढंच करायचं मला पैसे कमवायला मला बाकी काय इथं नाही. गोसावी सर आपण काल सोबतच होतो बरोबर. मी जो विचारला कोरडवाहूचा तो माझा मी कोरडवाहू शेतकरी अनसर्टन म्हणजे आम्ही भरपूर पाणी घेत नाही बरोबर. अनसर्टन रेनफॉल बरोबर आणि 2 भागामध्ये घेतो खरीप आणि रब्बी बरोबर. यामध्ये सगळं मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या व्हावं आणि डीप ब्लॅक कॉटन सॉइल डीप बरोबर आणि कार्बन पट्टा ज्याला स्लाईड ट्रॅक म्हणतात बरोबर. म्हणजे आजच तुमच्यापासून उत्तर अपेक्षित नाही मला कारण आपण अमरावती नॅचरलशी निगडीत आहोत. या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांची कोरडवाहू तुम्ही इनपुट घेऊन त्यानुसार तुम्ही आम्हाला डिझाईन करून दिलं तरी मला चालेल. नक्कीच ठीक आमचे म्हणजे पुढे त्यांच्याकडे शेअर केले तरी चालते. आम्ही आता कोरडवाहू मला गरीब शेतकरी आम्ही पण एक परिस्थिती आहे. आम्ही पण कन्व्हेन्शनल शेती करतो, पाणी आहे पण जमीन एकदम हलकी तर उत्पन्न फार होत नाही. तर हा जो तुमचा खर्च आहे सोयाबीन आणि रब्बीसाठी हरभऱ्यासाठी किंवा गव्हासाठी हा वर्षाला 5,000 करतोय ना मी. 4 महिन्याला किती आला 1,000-1,200 रुपये. 1,200 रुपये सोयाबीनचा कास्तकार 4 महिन्यासाठी देऊ शकतो. कारण त्याचा एक फवारा जरी वाचला तरी 1,200 रुपये वाचतात. एक पोतं जरी वाचलं तरी त्याचे 1,200 रुपये वाचले आणि एका पोत्याला जरी उत्पन्न वाटलं तर ते 1,200 पेक्षा त्याला कमीत कमी 8,000 रुपये मिळाले. की मला तुमच्या पिढीला जमीन द्यायची लागलं नाही द्यायचं त्याच्यामुळे मी 100% आतापर्यंत ऑर्गॅनिक करत आहोत म्हणजे 7 वर्षापासून. आणि मला पुढे तुमच्यापासून असे सोल्युशन असतील की जे माझं सॉईलचं स्ट्रक्चर बिघडणार नाही, सॉईलची मिनरॉलॉजी बिघडणार नाही असं असेल तर मला सांग. या तंत्रज्ञानातनं सगळ्यात हा चांगला उत्तम प्रश्न विचारला. या तंत्रज्ञानातनं आपण जमिनीचं आरोग्य सुधारतो. म्हणजे काय करतो जमिनीचा pH आपण 8, 8.5 पर्यंत गेला त्याला 6.5 पर्यंत जमिनीची EC जी 2-3 पर्यंत गेलेली त्याला 1 पर्यंत आणतोय. ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपण वाढवतो. जीवसृष्टी जी कमी झालेली आहे ती जीवसृष्टी आपण पुन्हा त्याच्यामध्ये निर्मित करतो. कारण आपण जे फर्टिगेशन शेड्यूल देतो याच्यामध्ये 3 पद्धतीने देतोय. जे केमिकल म्हणजे रेसिड्यू फ्री ज्याला सेंद्रिय विषमुक्त अन्न ज्याला मिळेल. मी सेंद्रिय म्हणणार नाही कारण सेंद्रिय मालाला आणि विषमुक्त मालाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये एकच किंमत आहे पण उत्पादकतेमध्ये फार मोठा फरक आहे. आमचा उद्देश आहे विषमुक्त अन्न द्यायचं आहे. विषमुक्त तर त्यामध्ये खतं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश दिला जातो, मायक्रोन्यूट्रिएंट दिले जातात. त्याच्यासोबतच ते पचवण्यासाठी जे जीवाणू लागतात जी जीवसृष्टी पाहिजे नाही ती सुद्धा त्या ठिकाणी दिली जाते. आपल्याच जमिनीतली दिली जाते, बाहेरनं दिली जाते, प्रत्येक पाण्यासोबत हे दिलं जातं. तेव्हा रिचार्जिंग बायो रिचार्जिंग ज्याला म्हणतात हे आपण प्रत्येक पाण्याला करतो आणि हे सातत्यानं करत असल्यामुळं जमिनीतला सेंद्रिय कर्ब देखील वाढतो. सेंद्रिय खताचा आपण वापर करतो. रासायनिक खतं आपण बेसळ डोसला वापरतच नाही. मी शेणखत सांगतो
ज्यांच्या इथं ठिबकनं खतं देणं शक्य नाहीये किंवा आतापर्यंत ती गोष्ट आहे बँकेत पैसे शिल्लक नाहीये, तेवढ्यांनाच बेसल डोस देतो. तोही किती मिनिमम बॅलन्स ठेवायचा अकाउंटमध्ये 500 रुपये तेवढंच टाकायचा तात्पुरता. बाकी सगळं जे टॉपअप दर महिन्याला एवढं बसतंय तेवढंच द्यायचं. बरोबर. माझी तर काय, मी तुम्हाला माझ्या याच्या 7 वर्षाचा जो डेटा आहे माझा, मी तुम्हाला जो काही तुम्हाला असं वाटत असेल तो इम्प्रूव्ह म्हणून काम करू शकतो तर तुम्ही मिटिंग घेतली तरी अमेरिकन नॅचरलच्या माध्यमातून बघा. हा सगळा जो प्रयोग आहे यामध्ये जेवढे इच्छुक शेतकरी असतील हे सर्वच सर्व हे अमरावती नॅचरल्स देशमुख साहेबांच्या माध्यमातून एका पटलावर मिळणार आहे. कारण याचं असं आहे, एक संघ असतील तरच विकास होऊ शकतो. ही बोटं एकत्रित झाली तर बोट तयार होती, वेगवेगळी राहिली तर अशी मिळवता येतात, अशी केली तर एकत्र राहतात. शेतकऱ्याचा एक संघ कधी होऊ शकत होतच. एक आहे, आपण जर आउटपुट दाखवला तर आपोआपच आम्ही आता प्रयत्न करतोय देशमुख साहेबांच्या माध्यमातून जे शेतकरी घेतील त्यांना सवलतीच्या दरामध्ये सर्व गोष्टी मिळतील. सोबतच एक आपण जी चळवळ चालवतो आहोत ती चळवळ पुढे जाईल. त्यांचा जो प्रयत्न चाललाय, साहेबांचा जो प्रयत्न चाललाय तो त्याला आपल्याला खाली जरा व्यवस्थितरित्या कधी अशी स्थिती येते की आता त्या तुझी इनिशियल कॉस्ट सांगितली की 20,000 रुपये याला लागतात. एक शेअर्स म्हणून 5,000 म्हणा, 7,000 म्हणा, 2,000 जो तोच येईल. तर तो शेतकरी आपल्या सोबत जर घ्यायचा असेल वीज शेतकरी तर तो दुसऱ्या तिसऱ्या वर्षी स्वतंत्र शेतकरी होतो. एक आपण करता येते जर विकसित करायला हे तरुण लोक तयार असतील तर. तसे आम्ही सरकारच्या माध्यमातून या प्रश्नाच्या अनुषंगाने तुला समजून घ्यायचं आहे. तुम्ही युकेवाले आहे, ब्रिटिशवाले आहे. काही लोकांचा असा समज आहे की सेंद्रिय शेती ही स्वस्त शेती आहे. ते सांगायला सेंद्रिय शेती ही काही स्वस्त शेती नाही. ही एखाद्या वेळी म्हणजे दाभोळकरांनी जेव्हा लिहिलं होतं तेव्हाच ती फार तशी महागडी शेती होती. हो है ना. सेंद्रिय शेती महाग कशी आहे तर त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक तुमचं वेळ तिथं द्यावा लागतो, त्याचं मॉनिटरिंग तुम्हाला करावं लागतं, सगळी औषधं स्वतः तुम्हाला बनवावी लागतात. त्या औषधं बनवण्यासाठी जे काही घटक तुम्हाला वापरायचे, गुळ वापरायचा आहे, बेसन पीठ वापरायचं आहे, झाडाची पानं वापरायची, हे सगळं तुम्हाला एकत्र करून आणायचं आहे आणि त्याला सातत्यानं करायचं आहे. अशा पद्धतीने ही महाग आहे, ती फुकट नाही किंवा स्वस्त नाही. त्यामुळे म्हणून मी एकच गोष्टीला हात घातला तो म्हणजे विषमुक्त शेती ही फायदेशीर पण आहे आणि विषमुक्त पण आहे. यातनं कास्तकाराचा फायदा आहे, खाणाऱ्याचा फायदा आहे आणि व्यवसायाचा देखील फायदा आहे. आपण सांगितलं आहे की कोरडवाहू करता सुद्धा हे तंत्रज्ञान उत्पन्न देऊ शकते. आता कॉटनच्या बाबतीत कॉटनचा ड्युरेशन 180 ते 210 आणि जनरली सप्टेंबरमध्ये पाऊस संपतो आमच्याकडे. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एका पडतं किती ट्रॅक्स पडतात. तुम्ही जो फर्टिलायझेशन जे प्रॉब्लेम आहे बेसल डोसशिवाय नंतर येऊ शकत नाही आपण. तसं तुरीच्या बाबतीत आहे. तर मग पोषण नियोजन कसं करते ना म्हणजे पण इतक्या क्रॅक्स पडते की ज्याचे ते शेवटचे पोल असतात ते पूर्ण होत नाही. म्हणजे एवढे आधीचे पोल त्यासाठी काही उत्पादनं काही कंपनीनं बनवलेले आहेत. ते जमिनीची पाणी धारण क्षमता आणि त्याचे फिजिकल स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण जे सेंद्रिय खतं काही औषधं आहेत त्यांचा वापर करतो की जेणेकरून जमिनीमध्ये भेगा कमी पडतात, पाण्याचं जे आपण साठवीकरण आहे ते वाढतं. आणि दुसरी गोष्ट जे पाण्याच्या ताणामुळे पिकावरती जो ताण येतो त्याला संतुलित करण्यासाठी फवारणीच्या माध्यमातून आपण अन्नद्रव्याच्या प्रकारच्या ठिकाणी करतो. म्हणजे त्यातलं शेवटच्या मुलामध्ये सुद्धा कापूस आपल्याला मिळू शकतो याची आपण त्याच्या शास्त्राने निर्माण करतो. दुसरी बाब आहे तुरी बाबतीत हेच आहे की त्याला शेवटचा पाऊस आवश्यकच असतो, जसं कॉटनला पाहिजे. एखादं
सप्टेंबर नंतर पाऊस झाला तर ते क्रॉप चांगलं येते. नाहीतर हा प्रॉब्लेम क्रॅक झाला की कोबीलाही प्रॉब्लेम येते आणि यालाही. बरोबर आहे. यासाठी काही प्रॅक्टिकल ज्या तुमच्या म्हणजे आपण शेती करत असताना काही गोष्टी नवीन कराव्या लागतात. मशागतीचा प्रकार असतो, मशागत असते. आपल्याकडे पहिले फळवण होतं. ज्यावेळेस शेवटचा पोळ करून गेल्यानंतर तुम्ही जर फळवण केलं, वरचा मातीचा लेअर जर मोकळा करून घेतला तर खाली वेगळा फरक नाही. पाटांमध्ये ते पूर्ण त्याचं डिस्टन्स तयार होऊन जाते. त्याच्यामध्ये इंटरकल्चर तर याची प्रॅक्टिस जी आहे, आपण ज्यावेळेस तुमच्या शेतावरती प्रयोग करून दाखवू त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येईल. कारण मी जर इलॅबरेट करत राहिलो तर त्याच्या इलॅबरेशनसाठी फार पद्धती आहे. तुम्हाला इथं प्रॅक्टिकल करणं, प्रॅक्टिकल 1 एकरात करून बघा. तुम्हाला उत्पन्न बाकी ठिकाणी किती आलं, किती उत्पादन वाढलं हे आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, मायक्रोन्यूट्रिएंट, सेकंडरी ते केमिकल फर्टिलायझरमधून तेच घेतो आणि सेंद्रिय खतातून तेच घेतो. केमिकल मधून घेतलं तर विषमुक्त होतं ते, आणि सेंद्रिय मधून घेतलं तर विषमुक्त कसं काय होणार? उत्तर देतो. विष हे फर्टिलायझर नाही. तुम्ही जे केमिकल पेस्टिसाइड वापरता, फंगिसाइड वापरता ते विष आहे. फर्टिलायझर कधीही विष होऊ शकत नाही. कारण पिकाचं मुख्य अन्न जे आहे ते NPK आहे. ओके, पण मग ते अन्न आधी खाल्ल्यानंतर अतिसार होऊन आपल्याला एखादं रासायनिक खत तुम्ही जास्त दिलं तर इतर खतांना ते डॉमिनेट करतं आणि नायट्रोजनचा वापर जर जास्त झाला तर ते एक्सेसिव्ह नायट्रोजन झाड घेते. आणि ती एक्सेसिव्ह नायट्रोजन ज्यावेळेला आपण कन्झ्युम करतो त्यावेळेला आपल्या शरीरामधल्या पेशी ज्या आहेत त्या अचानक कुठेतरी वाढतात. आणि त्या अचानक वाढल्या की त्यामुळं आपल्याला रोग निर्माण होतो. शेतांमध्ये कोणतंही जे समजा इनपुट टाकतो, आपल्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्या जमिनीमध्ये काय उपलब्ध जास्त झालं, झीन झालं, बोरान झालं ते कळतं. आणि मग तसंच जर लीफ ॲनालिसिसद्वारे जसं आपण काढतो, स्पेशली द्राक्षाचे शेतकरी, तसं आपल्याला झाडांनी काय आणि किती प्रमाणात चाललं ते पण कळेल. या तंत्रज्ञानाचं तुम्हाला पाण्याचं नायट्रोजन समजते. आता आपण फॉस्फरस पोटॅशमध्ये काम करतोय तर सध्या आपल्याला पाण्यात नायट्रोजन किती प्रेझेंट आहे हे समजतं. बाकी जे ते साधारण येत्या 2 वर्षामध्ये समजेल सर. याच्यावरती आम्ही काम करतोय. उपकरणाच्या माध्यमातून PTL ज्याला म्हणतो आपण परीक्षण, ते एक तंत्रज्ञान आपण याच्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरती आपली टेक्नॉलॉजी काम करते. येत्या 2 वर्षात पूर्ण PTL अनालिसिस तुम्हाला मिळेल. आपल्याला आपण जर काही ऑर्गॅनिक टाकतो तर त्याच्यातून काही जास्त मिळते का हे आपल्याला कळू शकते. 100% करू शकतं. नायट्रोजन तर समजतं ते. अन्नद्रव्याचं महत्त्व वाढवायचं असेल तर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवावा. आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला जमिनीचा पीएच जो आहे 6.6 कार्बन घेतो. तो जर तेवढा आला तर ऑर्गॅनिक कार्बन वाढला म्हणून समजायचं. दुसरी गोष्ट, जमिनीचं तापमान कमी होतं कारण त्याच्यातला वायू संचार वाढतो. जमिनीचा वायू संचार जर वाढला तर उपलब्ध अन्नद्रव्य वाढतं. तसं इथं बॅक्टेरिया वाढतोय, जीवसृष्टी वाढते, मायक्रोबायल ऍक्टिव्हिटी वाढते, त्याचं विघटन वाढतं. ते विघटित केलेलं अन्न जे आहे ते पानं घेतात किंवा झाडं. संत्र्याच्या मृगाच्या बहाराचा जो प्रश्न सध्या निर्माण पाऊस आल्यावर काम तुमचा. आणि मला एक सांगा, याच्या इथंही पाऊस पडला आहे. याचं नियोजन ते असतं की त्याच्या बहार वापरण्याचे 1 महिना खाली गेलं तुम्हाला करावं. ताण व्यवस्थापन म्हणतात. हार्मोनल बॅलन्स ऑफ द क्रॉप हे जर तुम्ही संतुलित केलं तर नौकी नाही. आज एकट्या प्लॉटमध्ये मालावर असून सुद्धा नौकी नाही. नौकी नाही करू शकतो. 1 मे पासून आपण टेक्नॉलॉजी सांगितली. 1 मेला पाणी बंद केलं आणि 15 मेलाच पाऊस आला. कसं असतं, तुम्ही ज्या दिवशी पाणी बंद करतात त्याच्या अगोदरपासून त्याला फवारणी सुरू होती. घटकाची गरज आहे. ठीक आहे. आणि ती व्यवस्था पाऊस पडला तरी तिथे झाडाच्या घटकामध्ये झाडाच्या होऊ नये याची काळजी घेतली जाते. तसं द्राक्ष शेतीचं तुम्ही म्हटले आता एप्रिलपासून
सादरीकरण साहेबांनी नक्की करणार आहे, त्यावर मी त्याचा प्रत्यक्षित नाही, डायरेक्ट कंपनीला अप्रोच करायचं, कंपनी डीलरशिप कंपनी नाही. तुमचे कंपनीचे महाराष्ट्रात पुण्यात ऑफिस आहे, ज्याच्या ठिकाणी ज्या विभागात काम सुरू होतं त्या ठिकाणी एक सेपरेट ऑफिस दिलं जातं. कुठल्या ऑफिस